आयुर्वेद बेसिकली मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ट्रीट करण्यासाठीचं शास्त्र. हेल्दी माणसाचं वर्णन जे आयुर्वेद करतो ते समदोषा हा समअग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे जिथं सर्वत्र समत्व साधलेलं आहे. डायबिटीस इज अ मेटाबॉलिक सिंड्रोम, हायपरटेन्शन इज अ मेटाबॉलिक सिंड्रोम, इश्चिएमए आहे, थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, कोलेस्ट्रॉल वाढलंय. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तुमचं पोट जर छातीच्या बाहेर आलं, जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स सिंड्रोम्स असेल तर आता करायला काय हवं? जास्तीत जास्त पाण्यामध्ये प्रोसेस्ड फूड पाहिजे, तेलामध्ये प्रोसेस्ड फूड नको. बेसिकली कुठल्या पण शास्त्राचं थीम काय, पुरुषम विक्षमच. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक बॉडी ही वेगळी आहे आणि त्याची ड्रग्सची रिक्वायरमेंट, फूडची रिक्वायरमेंट, स्लीपची रिक्वायरमेंट, सेक्सची रिक्वायरमेंट. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जेव्हा आम्ही एक्सप्लेन करतो तेव्हा त्याच्या खाली 8 मेजर पॅथॉलॉजीज आहेत. आता काही लोक विचारतात, माझं सर उजवा पाय दुखतो, उजवा गुडघा दुखतो, आम्ही ट्रीटमेंट करतो. मग शेवटी विचारतात, सर डावा का नाही दुखत? आम्ही म्हणतो बरं ना, दुखत नाही, एकच दुखतोय. पण त्याचं खरं उत्तर आहे की तो बेसिकली त्यातले टिश्यूज काही जन्मजात वीक आहेत. प्रत्येक भारतीयाला एस्पेशली असं वाटतं की आम्ही हजारो वर्ष गेली कार्ब्स खातोय, हे तुमचं प्रोटीनचं फॅट आत्ता आलंय, मग हे आत्ता कसं काय म्हणताय? म्हणजे आयुर्वेदिक पण असं कसं म्हणतंय की बाबा नाही, तुम्ही कार्ब्स कमी केलं पाहिजेत, कार्ब्स कमी केलं पाहिजेत. आयुर्वेद पूर्ण अद्रव्य चिकित्सा, नॉन फार्मॅकॉलॉजिकल मेडिसिन्स आहेत. सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये तुमचा पहिला जो इम्पॅक्ट असतो तो लिव्हरमध्ये असतो. आणि मॅक्झिमम भारतीय लोकांचं युरिक ॲसिड हे जास्त. रोज कडुनिंबाचा रस पिला किंवा रोज कारल्याचा ज्यूस पिला किंवा रोज शतावरीचा रस पिलाय, रोज आवळ्याचा ज्यूस पिला आणि डिटॉक्स झालाय, हे आत्तापर्यंत माझ्या ऐकण्यात तर एक पण रिसर्च पेपर नाहीये. आयुर्वेदामध्ये वनस्पती आणि औषधांचा वापर अगदी शेवटच्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस तुमची मेटाबॉलिक हेल्थ, तुमची चयापचयाची जी काही पद्धती आहे शरीरामधली, ती ज्यावेळेस बिघडते त्यावेळेस नेमकं होतं काय? ऑटो इम्युनिटी आणि मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये आता अगदी थिन लाईन राहिलेली आहे. म्हणजे एनर्जी जनरेटिंग जी काही गोष्ट आहे ती एनर्जी जनरेटिंग गोष्ट आहे. असं सतत बोललं जातं, सांगितलं जातं की ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. ब्रेकफास्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, दिवसभरातलं मील आहे. ते खरं आहे का? नाही, ते अतिशय चुकीचं आहे. वन फूड जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्ससाठी तुम्ही रेकमेंड कराल? एकच फूड जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण आत्ता सोशल मीडियावरती, एस्पेशली इंस्टाग्रामवरती दर तिसरी रील ही आपल्याला काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय व्यायाम केला पाहिजे, काय नाही व्यायाम केला पाहिजे, आणि तुमच्या झोपेचं, तुमच्या स्ट्रेसचं सगळंच कसं गणित बिघडलेलं आहे आणि या बिघडलेल्या गणितामुळं तुमचं आयुष्य कसं उदास आहे हे सतत आपल्याला सांगितलं जातं. आणि इतकं कन्फ्युजन होतं, कोण म्हणतं गरम पाणी प्या, कोण म्हणतं गार पाणी प्या, कोण म्हणतं जिरे घालून प्या, कोण म्हणतं जिरे घालून नका पिऊ. सतत काहीतरी वेगवेगळे सल्ले येतात आणि त्याच्यामागचं नक्की सायन्स काय, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स नक्की कशामुळे होतात आणि कशाला मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणायचं, त्याचा उगम कशातनं होतो, त्याच्यावरती सिम्पटम्स काय आहेत, त्याचे बायोमार्कर्स काय आहेत, त्याच्यावरती कशा पद्धतीने इलाज होऊ शकतो. आणि अगेन परत तो एक आत्ता सगळीकडे होणारा डिबेट, तो म्हणजे आयुर्वेदिक अप्रोच आणि मॉडर्न मेडिसिन अप्रोच, यातला नक्की अप्रोच कोणता योग्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी खरं तर आम्ही खूप दिवस झाला विचार करतो की याच्यावरती बोललं पाहिजे, याच्यावरती आपण अभ्यास करून एखाद्या रिसर्च ओरिएंटेड आयुर्वेदिक डॉक्टरांसोबत गप्पा मारल्या पाहिजेत, समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आज आपण बोलवलं आहे डॉक्टर मुकुंद सबनीस यांना, छत्रपती संभाजीनगरवरून. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, गेली 30हून अधिक वर्ष आयुर्वेदामध्ये रिसर्च करतायत. त्यांची एनेबल ॲक्रेडिटेड स्टेट ऑफ आर्ट लॅब आहे स्वतः संभाजीनगरला, आणि त्याच्यामध्ये ते अतोनात प्रयत्न करून सायंटिफिकदृष्ट्या जे काही ड्रग्ज आणि ह्याच्यावरती अभ्यास होऊ शकतो, आयुर्वेदिक ड्रग्जवरती तो अभ्यास करतात. आणि त्या अभ्यासावरती आधारित आपल्याला ते समजून सांगणार आहेत की नक्की या सगळ्या गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे आणि काय गोष्टी खऱ्या आहेत, काय गोष्टी रिसर्च बेस्ड आहेत आणि काय गोष्टी हवेत सोडून दिल्या पाहिजेत. स्वागत आहे सर तुमचं. थँक्यू. म्हणजे जसं शार्दूल म्हणाल तसं प्रत्येक वेळेस आता इंस्टाग्राम बघितलं की 2-3 गोष्टींना लोक रॅन्डम ब्लेम करत असतात. ते म्हणजे की लाईफस्टाईल डिसऑर्डर्सच आहेत, आणि लाईफस्टाईल म्हटलं की तुम्ही खातच नाही आहात, म्हणजे तुम्हाला मेटाबॉलिकच काहीतरी डिसऑर्डर्स आहेत. मग ह्या ज्या काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स झाला, आपण मराठीत चयापचयाच्या व्याधी असं अतिशय सोपा न जड असलेला शब्द वापरू. पण हे ज्यावेळेस आपण म्हणतो की मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत,
तर मला जेन्युनली हे समजून घ्यायचं आहे की मेटाबॉलिझम म्हणजे काय, म्हणजे त्या चयापचय म्हणजे नेमकं काय, आणि आता काय असं होतंय की ज्याच्यामुळे या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स या चयापचयाच्या व्याधी इतक्या जास्त दिसायला लागल्यात. खरं तर ओंकार, हा खूपच सुंदर प्रश्न आहे की मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे काय. बऱ्याच वेळा काय होतं की मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, मला मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे पण मला एक्झॅक्टली काय आहे हेच माहीत नसतं. कोणीतरी मेटाबॉलिक डिसऑर्डर्स शब्द कुठून तरी ऐकलेला असतो आणि ते लेबल आपल्याला लागतं. हे लेबल लागताना एक्झॅक्टली मला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. आता मी आयुर्वेदशास्त्रातनं आलेलो आहे, त्यामुळं आयुर्वेदामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे काय आहे, आयुर्वेदाने मेटाबॉलिक डिसऑर्डर्सवर काही त्यांचं काही वक्तव्य केलेलं आहे का, हे आधी बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय, आयुर्वेद बेसिकली मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ट्रीट करण्यासाठीचंच शास्त्र आहे. ओके. अनफॉर्च्युनेटली काय झालं, हे लोकांपर्यंत आलेलंच नाही आहे. जेवढे काही म्हणजे आता जेव्हा आपण चय अपचयात्मक, म्हणजे चय म्हणजे वृद्धी, अपचय म्हणजे ऱ्हास, तर इथं वृद्धी आणि ऱ्हास म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळे चॅप्टर्स आहेत आयुर्वेदामध्ये. त्याला आम्ही म्हणतो की संतर्पणजन्य व्याधी, अपतर्पणजन्य व्याधी, जिथं ॲनाबॉलिक डिसऑर्डर्स आणि कॅटाबॉलिक डिसऑर्डर्स हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ॲनाबॉलिक डिसऑर्डर्स आणि कॅटाबॉलिक डिसऑर्डर्स किंवा अशा प्रकारच्या फिजिओलॉजीज किंवा अशा प्रकारच्या पॅथॉलॉजीज बॉडीमध्ये जेव्हा घडतात तेव्हा हे समत्व राखणं म्हणजे मेटाबॉलिझम मेंटेन करणं. न माझी बॉडी ॲनाबॉलिझम दाखवते, न माझी बॉडी कॅटाबॉलिझम दाखवते, न संतर्पण दाखवते, ना अपतर्पण दाखवते. माझी बॉडीची जी काही ठेवण आहे फिजिओलॉजी ही मी मेंटेन केली आहे ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. म्हणजे हा तराजू आहे आणि हा तराजू असा पाहिजे, असा नाही पाहिजे. हे अगदी थोडक्यात म्हणजे आणखीन सोपं करून सांगता येईल का ॲनाबॉलिझम कॅटाबॉलिझम? आता इथं काय माहिती आहे का की आयुर्वेदाची जी काही महत्त्वाची व्याख्या सांगितली किंवा आयुर्वेदाचं म्हणजे हेल्दी माणसाचं वर्णन जे आयुर्वेद करतो ते समदोषा हा समअग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे जिथं सर्वत्र समत्व साधलेलं आहे ॲनाबॉलिझमचं आणि कॅटाबॉलिझमचं, दोषांचं, धातूंचं, अग्नीचं, जिथं तुमचं समत्व आहे ते नॉर्मल मेटाबॉलिझम. आणि आजच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये जेव्हा आम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो तेव्हा बहुतांश हे संतर्पणजन्य किंवा ॲनाबॉलिक डिसऑर्डर्स असतात. म्हणजे अतिपोषणजन्य विकार. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे सगळ्यांना कळेल की तुमचं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अतिपोषण झालेलं आहे किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुमचं जे काही लाईफस्टाईल आहे, जे काही तुमचा आहार आहे, तो आहार कुठं ना कुठं तुम्हाला संतर्पणजन्य किंवा ॲनाबॉलिझमकडे घेऊन चाललेला आहे. आणि त्या ॲनाबॉलिझमचा जो काही इफेक्ट आहे, जो काही इम्पॅक्ट आहे, तो तुमच्या सगळ्यात आधी लिव्हरवर, पॅनक्रियाजवर, मेंदूवर आणि हृदयावर हा कसा येतो त्याच्यानुसार ते मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ठरत असतात. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स कुठले पण असू शकतात. म्हणजे साधं आत्तापर्यंत मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मायग्रेन वॉज नेव्हर कॅटेगराइज्ड ॲज मेटाबॉलिक डिसऑर्डर. आता आमच्या लक्षात येतं की मायग्रेन हा इन्सुलिन रेजिस्टंट डिसऑर्डर आहे. बरं. जे काही स्किनचे विकार आहेत, समजा आता फॉर एक्झाम्पल सोरियासिस घ्या, सोरियासिस मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आमच्यासाठी. बापरे. आता कसं झालं आहे माहिती आहे का की तो स्किनवर येतो म्हणून आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातो. अस्थमासारखे आजार बऱ्याच वेळा मेटाबॉलिक असू शकतात. म्हणजे ऑटो इम्युनिटी आणि मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये आता खूप अगदी थिन हे राहिलेलं आहे, लाईन राहिलेली आहे, खूप थिन लाईन आहे. आणि ती थिन लाईन आम्हाला आयडेंटिफाय करायला लागते. केव्हा मेटाबॉलिझम खराब झाल्यामुळे तो ऑटोइम्युनकडे जातो हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि मग त्यानुसार त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण अजून मेटाबॉलिक आजार म्हणतो तर ते मेटाबॉलिक आजार बघत असताना बेसिकली आम्ही त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. अच्छा. आता डायबिटीस इज अ मेटाबॉलिक सिंड्रोम, हायपरटेन्शन इज अ मेटाबॉलिक सिंड्रोम, मायकार्डियल इन्फार्क्शन, त्याच्यानंतर सेरिब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट्स आहेत, थायरॉइड, इश्चिएमिया आहे, थायरॉइड आहे, PCOD आहे, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, ट्रायग्लिसराइड्स वाढ, हे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोम आहेत. आणि हे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोम रिव्हर्सिबल आहेत. बरं. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोम रिव्हर्सिबल आहेत. होतं काय की मागच्या 50 वर्षापासून असं बिंबवल्या गेलेलं आहे की हे कमी होऊच शकत नाही. म्हणजे जेव्हा मी सांगतो की बाबा तुमची ही गोळी कमी होऊ शकते, बंद होऊ शकते, तेव्हा कोणीतरी म्हणतं की नाही हे बंद करू नका, फार रिस्क आहे. माझं असं मत आहे, स्पष्टपणे असं मत आहे की जे काही केमिकल्स, इवन आयुर्वेदिक औषधं, मी काही कुठल्या केमिकल किंवा बायोकेमिकल मेडिसिन्स किंवा आयुर्वेद औषधाच्या त्याचं क्लासिफिकेशनच्या लेवलच्या आम्ही बरंच वर गेलो. कुठले पण औषधं जर आपल्याला घ्यायची असतील तर त्याच्या आधी तुम्ही तुमचं डायटरी पॅटर्न्स आणि लाईफस्टाईल
करेक्ट करणं खूप आवश्यक आणि तिथंच तुमचे 50% औषधं वगळतात. म्हणजे सगळ्या आजारांचं कारण, नॉट ओन्ली मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, सगळ्या आजारांचं कारण आयुर्वेदाने फक्त 2च सांगितली आहेत. आहारस्य विहारस्य अस्यात दोषगुणैः धातुर्बी विगुणस्यापी स्रोतस प्रदूषकः. आहार आणि विहार हे 2 कारणांच्या पलीकडे तिसरं कारणच नाही आहे. हे 2च महत्त्वाची कारणं आहेत. मग ह्याच्या भोवती खूप कारणं आहेत. आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जेव्हा आम्ही एक्सप्लेन करतो तेव्हा त्याच्याखाली 8 मेजर पॅथॉलॉजीज आहेत आणि यातल्या एकही पॅथॉलॉजी ड्रगेबल नाही आहे. म्हणजे ती औषधांनी दुरुस्त होणारी नाही आहे. 8 पॅथॉलॉजीज आर देअर, 8 मेजर पॅथॉलॉजीज. मी तुम्हाला ते पॅथॉलॉजीज काय ते एक्सप्लेन करेन. पण यातली एकही पॅथॉलॉजी ड्रगेबल नाही आहे. ह्या सगळ्या आयदर फुडेबल आहेत और एक्सरसाइजेबल आहेत. तुम्ही एक्सरसाइजनी ती दुरुस्त करू शकता, तुम्ही फूडनी दुरुस्त करू. आता प्रॉब्लेम काय आहे तो माहिती आहे का, की आता माझ्याकडे परवा एक 17 वर्षाचा मुलगा आला. त्याचे आईवडील घेऊन आले, पूर्ण काळा झाला होता मुलगा. मग त्या मुलाला पहिल्या मी सांगितलं की ह्याला ॲकॅन्थोसिस झालेलं आहे. म्हणजे ॲकॅन्थोसिस नायग्रिगन्स हा हायपर इन्सुलिनिमियाचं हे एक लक्षण आहे की स्किन काळी होते. बऱ्याच लोकांना मान काळी असते किंवा अंडरआर्म्समध्ये काळं होतं. तर हा ॲकॅन्थोसिस आजार आहे. आणि त्याला सांगितलं काय खातो, त्याला सांगितलं हा फळं खूप खातो, हा बाहेरचे पॅकेट फूड खातो, प्रोसेस्ड फूड खातो आणि हा साधारण हे 10 वर्षापासून करतो आहे. मग हे 10 वर्षापासून करतो आहे तर मी त्यांना सांगितले, पथ्य वगैरे सगळं सांगितलं. आणि ते म्हणे दवा क्या देणी आहे. म्हणलं काही औषधांची गरज नाही, हे पथ्य करा तुम्ही. साधारण 8-10 महिन्यात हा आजार कमी होतो. साधारण 8 ते 18 महिने आम्ही सांगतो. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी यायला बराच वेळ लागतो, कारण काय बऱ्याच गोष्टी असतात. GLUT4 रिसेप्टर्स ॲक्टिवेट करायचे असतात, इन्सुलिन रिसेप्टर्स ॲक्टिवेट करायचे असतात. हा इमिजिएट असं दुरुस्त होणारा नाही आहे. आणि ते म्हणे काहीतरी औषध द्या तुम्ही इन्सुलिन कमी करायला. म्हणजे इन्सुलिन कमी करायला औषध नाही, हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. काही आहेत औषधं, पण ती औषधं एक सपोर्टिव्ह मेडिसिन्स म्हणून काम करतील. मेन स्ट्रीम तुमचं डाएट आणि एक्सरसाइज. आता मी त्याला सांगितलं की बाबा ठीक आहे, मग हे पथ्य त्यांना सांगितलं, पॅरेंट्सला समजून सांगितलं. आता पॅरेंट्सनी विचारलं काकडी चालते का मग ह्याला. आता ह्याला तुम्ही एवढं पथ्य सांगितलं, आंबे नाही खायचे, गोड नाही खायचं. या दिवसात म्हणजे लोकांना आंबे नाही खायचं म्हणजे सगळ्यात मोठं संकट आहे. आणि त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त संकट आहे. लोक आंबे खाऊन येतात आणि रिपोर्ट्स मग निगेटिव्ह आले की म्हणतात काहीच कामाची नाही ट्रीटमेंट. मग आंबे तर वर्षातनं 2 महिनेच येणार, आम्ही तर खाणार. म्हणजे आयुष्यात म्हणजे आता पुढे ते जगणारच नाही, त्या पद्धतीने दर उन्हाळ्यात आंबे खातात लोक. आता हे असे फळं खाणारी लोक, त्याच्यानंतर पॅकेट फूड त्याच्यासोबत, आंब्याच्या रसामध्ये परत दूध, आंब्याच्या रसात परत साखर, हे सगळं एकत्र करून खाणं किंवा खूप फळं, पॅक्ड फूड, त्याच्यानंतर मिल्क, एक्सेसिव्ह मिल्क कन्झम्पशन, हे सगळे त्याला पथ्य सांगितले. आणि त्याच्या आईने विचारलं की त्याची आई तिथं रडलीच माझ्यासमोर की हे कसं काय माझ्या मुलाला आम्ही एवढे श्रीमंत घरातले कसं काय खायचं नाही. कारण काय श्रीमंती मग काजू बदामपासूनच सुरू होते ना, शेंगदाण्यापासून सुरू नाही होत. आणि मग हे सगळं तुम्ही नाही खायचं. म्हणजे त्याचे आईवडील तर अगदी नाराज झाले किंवा कसं काय एवढं पथ्य. म्हणलं सर तुम्ही करवा. त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि ते स्टार्टेड विथ द ट्रीटमेंट. स्टार्ट केल्यानंतर 34चं इन्सुलिन त्याचं साधारण 3-3.5 महिने लागले मला साधारण 18-19ला आणायला. आणि मग त्यांनी विचारलं काकडी चालते का. म्हणलं चालते काकडी. मग एखादी काकडी खाणं मला अपेक्षित हो, एखादा काकडी खाईल तो. आता त्याच्यानंतरच्या फॉलोअपला त्याला तो रोज 1 किलो काकडी खायला लागला. इन्सुलिन 60 वर गेलं. 1 किलो काकडी रोज. मी एक्झॅगरेट करत नाही, मी पेशंटचं नाव, फोन नंबर सगळं सांगू शकतो, पण ते डिस्क्लोज नाही करणार. बापरे. मी एक्झॅगरेट नाही करत, पण लगेच. आता काकडीसारखी भाजी ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स एकदम खाली आहे, दॅट कॅन ट्रिगर इन्सुलिन. येस, इट ट्रिगर्स. अँड देर आर मल्टिपल फॅक्टर्स विच ट्रिगर्स ऑल दिस थिंग्स. त्याच्यामुळे लोकांचे कन्सेप्ट काय, लोकांना ग्लायसेमिक इंडेक्स माहिती आहे, थोड्या जास्त हुशार लोकांना ग्लायसेमिक लोड माहिती आहे, इन्सुलिन इंडेक्स माहितीच नाही. दॅर आर सर्टन सबस्टन्सेस विच हॅव सर्टन हायर इन्सुलिन इंडेक्स फर्स्ट. आणि देर आर सर्टन पीपल, तर काही लोक अशी आहेत त्यांचं लिव्हर इन्सुलिन रेझिस्टंट असल्यामुळे साध्या ज्वारीच्या लाह्या जरी खाल्ल्या तरी त्यांचं इन्सुलिन हे होऊ शकतं. त्यामुळे कोणी काय खायचं हे प्रत्येक व्यक्ती वेगळं आहे. त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय तो, प्रत्येकजण जे सांगतं मीठ खाऊ नका, साखर खाऊ नका, फळं खा, भाज्या खा, नका खाऊ, हे ॲक्च्युली प्रत्येकजण सांगतं ते बरोबर सांगतं आहे, पण त्यांच्या समोरचा टार्गेट पेशंट कसा आहे हे ते सांगत नाहीत. हे कोणी करायचं आहे. आणि दिस इज अ मिसिंग लिंक. मिसिंग लिंक ही आहे की मी एखाद्या इन्सुलिन रेझिस्टंट पेशंटला जर सांगितलं की तू बाबा फळं तुला बिलकुलच चालणार नाहीत,
आणि मग साधारण सोशल कंटेक्स्ट असा होतो की फळं हे डॉक्टर सांगतात फळं खायचे नाही. पण एखादा इन्सुलिन सेन्सिटिव्ह पेशंट आहे, इन्सुलिन 2 आहे त्याचं 3 आहे, त्यांनी किती खाल्ले तरी काय होत नाही. सो इट इज पर्सन टू पर्सन हे सगळं मेटाबॉलिझम वेगळं आहे. तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ते कसं आयडेंटिफाय करायचं आहे आपण चर्चाच करू नक्की, पण हे आयडेंटिफाय आपल्याला करता आलं पाहिजे की कोणी करायचं आणि काय नाही. लोक आम्ही सरळ सांगतो की फळं खाऊ नका. दिस इज अ सोशल गुड. इंडिव्हिज्युअल गुड काय आहे? नाही खायचे, याला खायचे त्याला नाही खायचे. दिस इज अ इंडिव्हिज्युअल गुड. आणि मग तिथं सगळा घोळ होतो. सर आत्ता तुम्ही जे सांगितलं की इन्शुलिन, कारण मेजर फरक काय होतो सामान्य माणसाचा, आम्हाला सवय मेटाबॉलिझम समजून घेण्याची किंवा कुठलाही आजार समजून घेण्याची काय आहे की लॅब रिपोर्ट्स येतात, हे बायोमार्कर्स असतात की बाबा तुमचं समजा HbA1c 5.5च्या वर आहे तर मी डायबिटिक आहे, माझे काय फास्टिंग 120च्या वर आहे तर मी डायबिटिक आहे, किंवा सगळं म्हणजे ट्रायग्लिसराईड्स किंवा सगळं थायरॉईडचं हे जे काही ते. पण तुम्ही म्हणताय ते फक्त तसं बघून नाही चालणार, ते आयसोलेशनमध्ये तो एक रिपोर्ट बघून नाही चालणार, मग बघायचं काय? हा पण एक मेटाबॉलिझमच्या बाबतीत खूप चांगला प्रश्न आहे की बेसिकली मेटाबॉलिझम जेव्हा बघतो आपण तेव्हा प्रत्येक स्टेजनुसार त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या. आता समजा एखादा पेशंट मेटाबॉलिक डिसऑर्डरचा आहे की नाही हे कसं ओळखायचं? तो पेशंट केबिनमध्ये आलं कीच आम्हाला ओळखू येतं की हा मेटाबॉलिक डिसऑर्डरचा पेशंट आहे. तो कसा ओळखायचा? तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की तुमचं स्किन टेक्स्चर. आता बऱ्याच वेळा बघा की इथं काळं झालेलं असतं. माझ्या पण इथं थोडंसं, मी डायबिटिक असल्यामुळे थोडंसं अॅकॅन्थोसिस, की इथं काळं झालेलं असतं, मान पूर्णपणे काळी झालेली असती गोल, त्याच्यानंतर या बाजूला पूर्ण काळं झालेलं असतं. सो दॅट वी कॉल ॲज अॅकॅन्थोसिस. किंवा नंतर मग आपण पेशंटला विचारलं किंवा तुमच्या अंडरआर्म्समध्ये काळेपणा आला आहे का, ब्रेस्टच्या खाली काळेपणा आला आहे का, तुम्ही जिथं पॅन्ट घालता तिथं काळेपणा आला आहे का, हे सगळं अॅकॅन्थोसिस. नकल्सवर काळेपणा आला आहे का, हे सगळं जे आहे हे तुम्हाला पहिलेच सकृत. दुसरी गोष्ट तुमचं वेस्ट आणि हिप सर्कम्फरन्स आणि त्याचा रेशिओ, हिप अँड वेस्ट रेशिओ. हे कसं आहे, ॲबडॉमिनल सर्कम्फरन्स कसं आहे, तुमचं पोट छातीच्या बाहेर नाही आलं पाहिजे. साधा ठोकताळ आहे की तुमचं पोट जर छातीच्या बाहेर आलं तर नक्कीच तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोमचे पेशंट आहात. कारण का इथले जे फॅट्स असतात पोटातले विसरल फॅट्स हे सगळ्यात खराब क्वालिटीचे फॅट्स असतात. आणि इंडियन जीन्समध्ये वी हॅव अ पॉट बेली. मेल्सला तर तुम्ही बघा, अमेरिकन्स किती जरी खाल्लं, वेस्टर्न पीपल किती जरी खाल्लं त्यांना पोट नाही सुटत. आपल्याला एकतर एक्सरसाइज करत नाहीत पोटाचे आपण, त्यामुळे पोट सुटलेलं असतं. ते मसल्स, रेक्टस मसल्स आपले वीक असतात तेव्हा लॅक्स झालेलं असतं. आणि दुसरी गोष्ट जेनेटिकली वी आर प्रोन फॉर इट. त्यामुळे पोट बाहेर जर छातीच्या आलं तर इन्फ्लेमेटरी चेंजेस बॉडीमध्ये व्हायला सुरू होतात. आणि हे इन्फ्लेमेटरी चेंज, मग त्यामुळे पहिल्या पेशंटची हाईट किती आहे, वेट किती आहे, त्याची फ्रेम कशी आहे आणि पोट बाहेर आलं आहे का ह्याच्यावरनं, त्यानंतर स्किनचं टेक्स्चर कसं आहे त्याचं, त्याच्या डोळ्यांच्या खाली सूज आहे का, एकंदरीत फेस इन्फ्लेम्ड आहे का, ह्याच्यावरनं आपण सहज लक्षात घेऊ शकतो की हा पेशंट मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचा आहे की नाही. इथं वेट मॅटर्स करत नाही. तुमचा एखादा 100 किलो वजनाचा माणूस आहे, पोट एकदम फ्लॅट आहे, अॅकॅन्थोसिस कुठंही नाही, फ्रेश आहे, सूज नाही आहे कुठं अंगावर, पायांवर सूज नाही, चेहऱ्यावर सूज नाही आहे, तो कम्प्लिटली ॲक्टिव्ह आहे, त्याला लिथार्जी नाही आहे, फटीग नाही आहे, ही इज मेटाबॉलिकली फिट पर्सन. त्यामुळे वेट किंवा त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर डझंट मॅटर. आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बघितलं होतं की एक टॉफी नावाचा प्रकार असतो, थिन आउटसाईड फॅट इनसाईड. आता मोस्टली एशियन्स हे टॉफीमधले आहेत, दिसायला रोड दिसतात, आतून जाड असतात. मग अशा वेळेस तुम्हाला मग ब्लड पॅरामीटर्सकडे यायला लागतं, जे आता तू प्रश्न विचारलास की ब्लड पॅरामीटर्स कुठले आहेत. मग ह्याच्यामध्ये सहसा लोक काय करतात, ब्लड पॅरामीटर्स म्हणले की लिपिड प्रोफाईल करतात. आणि लिपिड प्रोफाईल ओव्हरऑल नॉर्मल आहे म्हणजे मी सगळं काही खायला मोकळा आहे असा एक ग्रह असतो. आता होतं काय माहिती का, लिपिड प्रोफाईल हे स्पेसिफिक घटक आपण शरीरातनं घेतो आणि तपासतो, पण शरीरामध्ये इतर अनेक घटक असतात जे लिपिडशी नातेवाईक असतात. जसं आपली इंटरपर्सनल रिलेशनशिप कशी आहे, भले मी खूप चिडकान खराब माणूस असेल पण आपली इंटरपर्सनल रिलेशनशिप खूप चांगली आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल खूप चांगलं असेल, अरे पण तुमचं ट्रायग्लिसराईड्स खूप कमी आहेत, तुमचं LDL चांगलं आहे, HDL खूपच चांगलं आहे, मग ते कोलेस्ट्रॉल काही त्रास देणार नाही आहे. त्यामुळे तुमची इंटरपर्सन म्हणजे त्या मॉलिक्युलची इतर मॉलिक्युलसोबत इंटरपर्सन रिलेशनशिप कशी आहे हे बघितल्यानंतर तो माणूस किती रिस्क कॅरी करतोय किंवा त्याची रिस्क नाही आहे हे ठरत असतं. आयस म्हणजे होलिस्टिक अप्रोच पाहिजे.
तिथं रिडक्शनिस्ट अप्रोच घेऊन एकच पॅरामीटर तुमचं डिरेंज आहे, मग सगळंच खराब आहे असं नाही चालत. आणि मग ह्याच्यासाठी तुमचे काही महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत आणि त्या महत्त्वाच्या पॅरामीटर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जेव्हा येतात तेव्हा सिरम इन्सुलिन लेवल्स. मग सिरम इन्सुलिन लेवल्समध्ये पण बरेच व्हेरिएशन्स आहेत. काही कुठल्या पद्धती तुम्ही तपासता, रक्त घेतल्यानंतर किती वेळात ते तपासता, त्याच्यामध्ये तुमचं प्रो इन्सुलिन पण तपासलं जातं का त्या ह्याच्यामध्ये किटमध्ये तुमच्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एकंदरीत सिरम इन्सुलिन इज द मार्कर. तुमच्याकडे प्रत्येक लॅबमध्ये सिरम इन्सुलिन होत नाही. मग तुमच्याकडे सिरम इन्सुलिन नसेल, हाय ट्रायग्लिसराईड लेवल्स इट रिफ्लेक्ट्स इन्सुलिन लेवल्स, ते दाखवतो तुम्हाला. पण ट्रायग्लिसराईड्स फक्त जास्त आहेत, पण बाकीचे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत आणि तुमचं लिव्हर नॉन फॅटी आहे, तुमचं SGOT SGPT कम्प्लिटली नॉर्मल आहे. सो दॅट विल नॉट हार्म. ते तुम्हाला कमी करावं लागेल पण ते हार्म करणार नाही. त्याच्यानंतर मग इन्फ्लेमेटरी पॅरामीटर्स आहेत, युरिक ॲसिड आहे आणि HSCRP आहे. हे सगळे पॅरामीटर्स एकमेकांकडे कसं बघतात, म्हणजे आपण कुंडलीमध्ये बघतो ना की व शनी कुठं कुठं बघतोय, राहू कोणाकडे बघतोय, हिची दृष्टी त्याच्यावर आहे का, त्याची दृष्टी त्याच्यावर आहे का. सेम आहे की कोणाची ट्रायग्लिसराईडची दृष्टी तुमच्या LDLवर कशी आहे, ट्रायग्लिसराईडची दृष्टी HDLवर कशी आहे, एकंदरीत तुमची आहे ना ही दृष्टी कशी आहे ग्रहांची, तसे ह्या मॉलिक्युल्सची दृष्टी एकमेकांसोबत कशी आहे, त्यांचं रिलेशनशिप कसं आहे, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की बेसिकली तो माणूस उगीच एखादा HbA1c वाढलं म्हणून फार टेन्शन घेऊन बसायची काही गरज नाही. तुमचे बाकीचे पॅरामीटर्स कसे आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट जो आहे ना ती नॉर्मल रेंजेस. ही जी नॉर्मल रेंजेस आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, व्यक्तिपरत्वे वेगळी असायला पाहिजेत. हे ओव्हरऑल पॉप्युलेशनमधनं काढलेलं, ते पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये ओव्हरऑल पॉप्युलेशनमधनं काढलेलं ॲव्हरेज आहे. माझे बरेच लोक असतात लिपिड प्रोफाईल 100% नॉर्मल आहे आणि हार्ट अटॅक आहेत खूप. बरेच लोक असे असतात की कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे, LDL खूप जास्त आहे, आयुष्यात 90व्या वर्षी पण एकही हार्ट अटॅक नाही. म्हणजे मग तुमची नातीसंबंध कशी आहेत त्याच्यावरच सगळं डिपेंड आहे, त्या मॉलिक्युलसोबत ते ना. त्यामुळे अशा दृष्टीने तुम्हाला हे रिपोर्ट्सचं इंटरप्रिट करायला लागतं. आयुर्वेद पण तेच सांगतो की तुम्ही हे जे बघता शरीराकडे हे होलिस्टिक ॲप्रोचमध्ये बघा. होलिस्टिक ॲप्रोचमध्ये बघितलं तर मग तुम्हाला किती रिस्क बिअरिंग आहे, तो रिस्क बिअरिंग फॅक्टर किती आहे हे दाखवतं. आपण आता मेटाबॉलिक डिसऑर्डर्सबद्दलच बोलतो आहे, तर माझा जेन्युन एक खूप बेसिक प्रश्न आहे की ज्यावेळेस तुमची मेटाबॉलिक हेल्थ, तुमची चयापचयाची जी काही पद्धती आहे शरीरामधली, ती ज्यावेळेस बिघडते त्यावेळेस नेमकं होतं काय? कारण आता त्याचं रूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या आजारांमध्ये होतं, पण नेमकं शरीरात घडतं काय की तुमचं मेटाबॉलिकली तुमचं शरीरात गडबड असेल, तुम्हाला कुठले तरी सिंड्रोम मेटाबॉलिक किंवा डिसऑर्डरपर्यंत तुम्ही जर गेलेला असाल तर होतंय काय आत? हा नाही का खूप सुंदर आणि बऱ्याच वर्षांपासून आम्ही ह्या प्रश्नावर काम करतो आहे. होतं काय माहिती आहे का की मेटाबॉलिक डिसऑर्डर्स झाले किंवा संतर्पणजन्य व्याधी वाढला. मग संतर्पणजन्य व्याधी वाढला, मग हे संतर्पण कोणामुळे झालं, ॲनाबॉलिझम कोणामुळे झालं. ॲनाबॉलिझम सगळ्यात महत्त्वाचं कारण तुमचा आहार आणि त्यातल्या त्यात आहारातले मधुर रसात्मक पदार्थ. मधुर रसात्मक पदार्थ म्हणजे फक्त गूळ साखर नाही किंवा फळं नाही, त्यात सगळ्यात महत्त्वाचं तुमची धान्य, गहू ज्वारी भात तांदूळ बाजरी मिलेटसुद्धा त्याच्यामध्ये आले की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट बहुल पदार्थ आहेत, त्याला आम्ही मधुर रसात्मक पदार्थ म्हणतो की ज्याच्यामध्ये प्रभूत प्रमाणे कार्बोहायड्रेट्स आहेत. जेव्हा तुमचं बॉडी तुमचं शरीर ह्या कार्बोहायड्रेट्ससोबत करेक्टली डील नाही करू शकत तेव्हा खरं तर ते ॲनाबॉलिझम चालू होतं, तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतं आणि तेव्हा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स चालू होतात. मग हे पेशंटला कसं जाणवतं की आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये, तर लक्षणं काय असतात पेशंटची? सगळ्यात महत्त्वाचं सुस्ती वाटते, आळस येतो खूप, काही काम करायची इच्छा होत नाही, बस जेवलं की झोपा वाटतं. हा फर्स्ट मेटाबॉलिक डिसऑर्डरचं लक्षण आहे की जेवलं की मला आराम करा वाटतो. मी जितके वेळ उपाशी आहे तितके वेळ मला खूप फ्रेश असतो, मी जेवलं की ढुस. हे खूप जणांना होतं. हे खूप जणांना होतं. आणि मग ह्याचा अर्थ काय? यू आर इंटू कार्बोहायड्रेट ॲक्सेस. मी फक्त पेशंटला सांगतो तुम्ही कार्बोहायड्रेट्स बंद करा काही दिवसांसाठी आणि लगेच त्यांची झोप जाते, त्यांची सुस्ती जाते, त्यांचे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, व्हेन वी टॉक अबाउट मेटाबॉलिझममध्ये हे संतर्पणजन्य अपतर्पणजन्य आणि मग आहाराचं पचन, आहाराचं पचन व्यवस्थित होणं हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचं किंवा मेटाबॉलिझम करेक्ट मेटाबॉलिझमचं महत्त्वाचं लक्षण आहे. मग आम्ही जेव्हा पेशंटला विचारतो की तुम्हाला आहार पचतो का व्यवस्थित, आता लोकांची डेफिनेशन किंवा इतरत्र शास्त्रांची डेफिनेशन जेव्हा पचनाची असते तेव्हा आम्ही खाल्लेलं व्यवस्थित
त्याचं निस्सरण झालेलं आहे. हो. म्हणजे वॉशरूममध्ये जाऊन मला प्रॉपरली मोशन्स झालेत, माझं पोट साफ झालं म्हणजे मला पचन झालं. हे सर्वसाधारण लोकांचं 80-90% लोकांचं हे मत आहे किंवा मी खाल्लं, मला पचलं, संडास झाले, व्यवस्थित साफ झालं पोट, दुसऱ्या दिवशी खायला मोकळा. आयुर्वेदाचं डेफिनेशन इथपर्यंत लिमिटेड नाही आहे. बरं. तुम्ही जो आहार खाताय तो तर नो डाऊट पचायला पाहिजे, तुमचा अपानवायू व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याचं जे काही फंक्शनिंग आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, तुमचं मलनिस्सरण आणि मूत्रनिस्सरण व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा एक आयुर्वेदाच्या पचनाचा छोटासा भाग आहे. बरं. सगळ्यात मोठा भाग काय माहिती आहे का, तुम्ही जो आहार खाताय त्या आहारापासून तुमच्या शरीराचं पोषण म्हणजे धातूंचं पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे, टिश्यूचं पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे. पोषण व्यवस्थित होणं म्हणजे त्या टिश्यूनी तुमचं करन्सी ऑफ द एनर्जी, ज्याला आम्ही ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो, ती व्यवस्थित जनरेट होणं म्हणजे व्यवस्थित पचन झालं. त्यात पचनाची व्याख्या खूप वेगळी आहे. ह्या पचनामध्ये म्हणजे तुमचं ATP जनरेशन झालेलं नाही आहे, तर त्यावेळेस मग ते मेटाबॉलिक डिसऑर्डर. मी पोळी खाल्ली आहे, 2 पोळ्या खातो, सकाळी 2 नाश्ता करतो पोटभर, संध्याकाळी 2 पोळ्या, शक्ती नाही आहे. कुठं गेली पोळी, कुठं गेला भात? मग इथं तुमचं काय झालेलं आहे की तुमच्या टिश्यूजनी, मे बी मसल्सनी, कार्डियक मसल्सनी, स्केलेटल मसल्सनी तुमचं ATP जनरेशन केलेलंच नाही आहे. दे आर अनेबल टू जनरेट एनर्जी आउट ऑफ दॅट फूड. दॅट इज मेटाबॉलिक डिसऑर्डर. फ्युएल पडतं आहे पण त्यातनं गाडीत पळतं. काय होतं आहे माहिती आहे का, फ्युएल पडतं आहे, इंजिन गरम होतं आहे, गाडी पुढे नाही जाते. बेसिकली जे कारला होतं की मायलेज बिघडायला लागतं, त्याला आम्ही अतिशय शास्त्रीय भाषेत अनकपलिंग ऑफ मायटोकॉन्ड्रियाज म्हणतो. बापरे. दिस इज अनकपलिंग ऑफ तुम्हाला मायटोकॉन्ड्रियल बायोजेनेसिस व्हायला पाहिजे. मायटोकॉन्ड्रियाज तुमचे इतके हेल्दी पाहिजेत म्हणजे मायटोकॉन्ड्रियाज आर द इंजिन विच कॅन जनरेट द एनर्जी. मायटोकॉन्ड्रियाचे खूप जास्त फंक्शन्स आहेत, पण आम्हाला साधारण 7वी-8वीपासून ते मेडिकलपर्यंत हेच शिकवलं की दे जनरेट एनर्जी. ह्याच्यापेक्षा खूप जास्त फंक्शन्स आहेत मायटोकॉन्ड्रियाचे, पण हे एनर्जी जनरेट करणंच मायटोकॉन्ड्रियाला जमत नाही. आणि म्हणून मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचा सगळ्यात मोठा जो काही पॅथॉलॉजी आहे, मी जे तुम्हाला 8 सांगणार आहे, त्यापैकी मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचा. खातोय पण एनर्जी तयार होत नाही आहे. इंजिन खराब झालं आहे, इंजिन गाडीला पुढं नेतच नाही, तिथंच गरम व्हायला लागलं. तर जसा हा एनर्जी किंवा त्यातनं एनर्जी तयार करणं हा एक महत्त्वाचा परिणाम आहे त्या मेटाबॉलिक डिसऑर्डरचा. आणखीन काय पद्धतीनं तुमचं मेटाबॉलिझम खराब असल्यावरती तुमच्यावर परिणाम होतो, म्हणजे याचा तुमच्या इम्युनिटीवर पण परिणाम होतो का? काय माहिती आहे का, की मला तर असं वाटतं मे बी ऑन्कॉलॉजी, मे बी कॅन्सर्स, मे बी ऑल ऑटो इम्युन डिसऑर्डर्स, म्हणजे तुमचा संधिवात आहे, दमा आहे, सोरियासिस आहे, एक्झमा आहे किंवा अन्य खूप न्यूरोलॉजिकल ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत, मायस्थेनिया ग्रॅव्हिस आहे, जे खूप आहेत, असे खूप आजार आहेत की जे ऑटो इम्युन आहेत, कॅन्सरसारखे आजार आहेत, हे सगळे बेसिकली मेटाबॉलिकच आहेत. बापरे, हे सगळे मेटाबॉलिक आहेत. कॅन्सरसुद्धा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. फक्त काय झालं माहिती आहे का, की आपण जसे जन्मलो तसं आपल्याला एक वेगळा ऑन्कॉलॉजी एक ब्रांच माहिती आहे, कारण का दॅट इज डेल्ट बाय ऑन्कॉलॉजिस्ट. म्हणून आपल्याला वाटतं की तो काहीतरी वेगळाच आजार आहे, तो शरीरातलाच आजार आहे. शरीराचं तुमचं अपचय बिघडल्यामुळेच होणारा आजार आहे, तुमचं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळेच होणारा आजार आहे. त्याच्या ट्रीटमेंट्स पार्ट्स ऑन्कॉलॉजीमध्ये वेगळ्या आहेत, ऑन्कॉलॉजिस्ट करतात, ते त्यातले स्पेशलिस्ट असतात. म्हणून आपल्याला वाटतं की कॅन्सर हा पूर्णपणे शरीरामधनं वेगळा, अरे तो त्याच शरीरात तयार झालेला आहे ना. शरीर तर एकच आहे ना, आणि शरीर कम्प्लिटली समदोषा हा समअग्निष्ठ. तुमचे दोषांचे इम्बॅलन्स, धातूंचे इम्बॅलन्स झाले की कुठला पण आजार होऊ शकतो. आणि अजून एक प्रिन्सिपल आयुर्वेदाचा अतिशय महत्त्वाचा, यत्र संग ख वैगुण्यात व्याधी तत्रुपजा. आता तुम्ही जो आधीचा प्रश्न विचारला की बेसिकली मेटाबॉलिक डिसऑर्डर्सची लक्षणं काय होतात, काय दिसतं. आता जेव्हा इट हिट्स, आता समजा इन्सुलिन इज द बिगेस्ट कल्प्रिट, त्याच्या पाठीमागे अजून एक जीन आहे, त्याला म्हणतात एम्टॉर जीन. तर एम्टॉर जीन एक्सप्रेशन्स आणि इन्सुलिन वाढणं, मग इन्सुलिन काही लोकांना PCOD होतं, काही लोकांना फॅटी लिव्हर होतं, काही लोकांना फॅटी पॅनक्रियाज होतात, काही लोकांना आपलं कोरोनरी आर्टरी डिसीज होतं, काही लोकांना ब्लड प्रेशर होतं. तुम्हाला मी सांगू का, ॲथेरोस्क्लेरोसिस आणि ब्लड प्रेशर हे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत. हे फक्त मेटाबॉलिक नाही आहे. ब्लड प्रेशर, ॲथेरोस्क्लेरोसिस ऑटोइम्युन आहे, कोरोनरी आर्टरी डिसीज ऑटोइम्युन आहे. मग काही लोकांना PCOD झालं, काही लोकांना फॅटी लिव्हर झालं, काही लोकांना कोरोनरी आर्टरी डिसीज झालं. मग असं वेगवेगळं का? कारण ते टिश्यू जन्मजात किंवा काही जेनेटिक कारणामुळे काय होतं की ते वीक होतात.
आता काही काही लोक विचारतात माझं सर उजवा पाय दुखतो, उजवा गुडघा दुखतो, आम्ही ट्रीटमेंट करतो, मग शेवटी विचारतात सर डावा का नाही दुखत? आम्ही म्हणतो बरं ना बाबा दुखत नाही, एकच दुखतोय. पण त्याचं खरं उत्तर आहे की तो बेसिकली त्यातले टिश्यूज काही जन्मजात वीक आहेत किंवा दे आर प्रोन फॉर डिसीज. जन्मजात वीक म्हणजे दॅट पार्ट ऑफ द बॉडी इज प्रोन फॉर सम डिसीज अँड दॅट्स वाय दॅट पार्ट ऑफ द बॉडी इज इम्पॅक्टेड. मग जेव्हा इट कम्स टू मेटाबॉलिक डिसऑर्डर्स काय होतं, मग कोणाचे तरी ओव्हेरियन्स जे काही सेल्स असतात, मे बी थिका सेल्स, मे बी ग्रॅन्युलोजा सेल्स किंवा त्यांचं ॲरोमेटेज एन्झाईम ते जर तुमचं वीक असेल तर मग ते तुम्हाला PCOD होईल. तुमचं लिव्हर थोडं वीक असेल, तुम्हाला फॅटी लिव्हर बसेल. तुमच्या ठेवणीनुसार, तुमच्या शरीराच्या टिश्यूजच्या ठेवणीनुसार. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे काही तयार झालं आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कुठं? इन युट्रो तिथूनच ते सुरू झालेलं असतं. आणि मग तुम्हाला तो मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतो. मग त्याच्यामध्ये मग तपासण्या जसं आपण चेक केलं की तसं काही क्लिनिकली सिम्पटम्स असतात. काही लोकांना नुसतंच पोट फुगतं. हो. साधं पोट फुगणं किंवा ब्लोटिंग इज ऑल्सो इनिशिएशन ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. लोकांना पचतच नाही, अन्न पुढे जातच नाही, दॅट इज ऑल्सो इनिशिएशन ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. तर या पद्धतीने आपल्याला मेटाबॉलिझमकडे बघायला लागतं. आपण 8 पॅथॉलॉजीमधलं एक पॅथॉलॉजी बोलू, बाकी आता बाकीच्या पॅथॉलॉजीजनं खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी हे खूप प्रकर्षाने जाणून घ्यावं की या पॅथॉलॉजीज ड्रगेबल नाही आहेत. म्हणजे या पॅथॉलॉजीला कुठलंही औषध नाही ज्याच्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स तयार होतात. आता त्यातली पहिली पॅथॉलॉजी, आता ही पॅथॉलॉजी कितपत लोकांना कळेल मला माहीत नाही आहे, पण कमीत कमी हे शब्द ज्यांना काय माहिती आहे का, मला असं वाटतं की समजा मला डायबिटीस झालं तर मला डायबिटीसबद्दलची शास्त्रीय माहिती समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे, डॉक्टरचं नाही. मला PCOD झालं तर PCOD म्हणजे काय, माझं शरीर मला समजून घ्यायला पाहिजे. हे मला डॉक्टरनी सांगितलंच नाही. आता समजा एखादा पेशंट आला आणि तो पेशंट आला आणि मला जर नवीन आहे तो पेशंट, मी असं नाही म्हणू शकत ना आम्हाला आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये शिकवलंच नाही हे, तुम्ही जा म्हणून. असं नाही म्हणू शकत. ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी, मला अपडेटेड राहायला लागतं. तसं प्रत्येक असलेल्या पेशंटनी आपण अपडेटेड राहायला पाहिजे. तर यात 8 पॅथॉलॉजी आहेत. पहिली पॅथॉलॉजी आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे तुमचं लिपिड परऑक्सिडेशन होतं आणि तुमचे फ्री रॅडिकल्स जनरेट होतात. समजा फॉर एक्झाम्पल तुमचं लिपिड परऑक्सिडेशनमुळे तुमचं आपण खूप जड जातं. हां, जसं लोखंडाला गंज लागतो, साधं उदाहरण, लोखंड तुम्ही एक्सपोज केलं की गंज लागतो लोखंडाला. तर लोखंडामध्ये जे ऑक्सिडेशन होतं तसंच आपल्या चरबीला होतं. समजा एक उदाहरण, एनॉलॉजी. ती जी खराब झालेली चरबी आहे ती इतर तुमच्या सेल्सला खराब करते, सेल फंक्शन डिक्लाइन करते आणि तुम्हाला डिसीज सुरू होतात. हे झाली पहिली पॅथॉलॉजी. दुसरी पॅथॉलॉजी सूक्ष्म स्तरावर सूज येणे, म्हणजे त्याला इन्फ्लेमेशन म्हणतो. इन्फ्लेमेशन हा शब्द सगळ्यांना माहिती, पण इट्स नॉट अ ग्रॉस इन्फ्लेमेशन, मॉलिक्युलर लेवलचं इन्फ्लेमेशन. मग त्याच्यामध्ये खूप डीप आहे अजून ते, पण इन्फ्लेमेशन ही दुसरी पॅथॉलॉजी. सूज येणं. आता त्याच्यासाठी सूज येण्यासाठी कुठल्या अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग कामाला येत नाही, हे महत्त्वाचं आहे. आता चला इन्फ्लेमेशन वाढलं, तुम्ही घ्या पॅरासिटामॉल, ब्रुफेन किंवा आयबुप्रोफेन असं काही घेणं, तर अशी सूज नाही आहे ती. तर इन्फ्लेमेशन इज द सेकंड पॅरामीटर. थर्ड पॅरामीटर इज ग्लायसेशन. तुमचं ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट्स, म्हणजे तुमचं साखरेचं प्रमाण रक्तातलं वाढलं आणि ती साखरेचं काय म्हणतात त्याला मॉलिक्युलर चेंज झाला आणि ग्लायसेशन इफेक्ट. म्हणजे आपण कसं समजा आपण तीळ असं भाजतो आणि हलवा करतो तर त्याच्यावर पाक टाकत जातो ना, तसं टिश्यूजवर साखरेचे परिणाम होत जातात. त्याला म्हणतो आपण ग्लायसेशन. ही तिसरी पॅथॉलॉजी आहे. चौथी इन्सुलिन रेझिस्टन्स. मग या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की टिश्यूज इन्सुलिन एक्सेप्ट करत नाहीत, एक्सेप्ट करणं बंद. पॅनक्रियाज इन्सुलिन व्यवस्थित सिक्रेट करतात, पण टिश्यूज विशेष करून मसल्स आणि फॅट्स हे ते एक्सेप्ट करत नाही. इन्सुलिन एक्सेप्ट नाही केलं की ग्लुकोज एक्सेप्ट नाही होत आणि मग इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट होतो. ग्लुकोज काय माहिती आहे का, प्रत्येक पेशीचं ते फ्युअल आहे. मग ते त्या पेशी वीक व्हायला लागतात आणि ते आजार क्रिएट करतात. ही झाली इन्सुलिन रेझिस्टन्स. ह्या सगळ्या गोष्टीमुळे होतं मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन. म्हणजे शरीरातलं जे काही मायटोकॉन्ड्रियाज आहेत ते म्हणजे एनर्जी जनरेटिंग जी काही गोष्ट आहे ती एनर्जी जनरेटिंग गोष्ट तयारच होत नाही, एनर्जीच तयार होत नाही. मग टिश्यू अजून वीक होत जातात आणि त्यांचे फंक्शन्स डिक्लाइन होतात, त्यांचे फंक्शन्स व्यवस्थित क्रिएट होत नाहीत. हे झालं मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन. त्याच्यानंतर 6वं जे आहे ते आहे ऑटोफेजी. ऑटोफेजी म्हणजे काय माहिती आहे का, की बेसिकली आपण स्वयंपाकघरात दिवसभर स्वयंपाकघरात काम करतो. स्वयंपाकघरात दिवसभर काम केल्यानंतर घरातली स्त्री काय करते, आता पुरुषही करतात, पण घरातली स्त्री काय करते की ते स्वयंपाकघर सेट करते. समजा जर स्वयंपाकघर सेट नाही केलं तर दुसऱ्या दिवशी चहा करायला जाणारा पुरुष कन्फ्यूज्ड असतो, काय आधी आवरू इथं कसं ते चहा करू.
त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज सेटिंग करावं लागतं. त्याचप्रमाणे काय माहिती का की आपण दिवसभर आपल्या शरीरात ज्या काही केमिकल रिॲक्शन्स सेल्युलर ॲक्टिव्हिटीज होत जातात, ह्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये बऱ्याच गोष्टी मिसमॅनेज होतात. ह्या मिसमॅनेज होत असताना काही काही पदार्थ काही काही केमिकल्स असे तयार होतात की जे शरीराने बाहेर किंवा काढून टाकायला पाहिजे किंवा त्याला एनगल्फ करायला पाहिजे, त्याला लायसोसोम्स त्याला एनगल्फ करतात. ही जी प्रक्रिया आहे की अनवॉन्टेड गोष्टी शरीराच्या बाहेर काढणे किंवा त्यांना संपवून टाकणे, ह्या प्रक्रियेला म्हणतात ऑटोफेजी. ऑटोफेजीमध्ये बेसिकली इंटरनल साफसफाई. इंटरनल साफसफाई नाही केली तर मला सांगा, स्वयंपाकघराची साफसफाई नाही केली तर दुसऱ्या दिवशीच काम नाही करू शकत. तर इंटरनल साफसफाई ही रोजच्या रोज व्हायला पाहिजे, तर त्याला म्हणतात ऑटोफेजी. 7वं जे आहे ते 7वं त्याला म्हणतात सेल वॉल इंटिग्रिटी. मग ही सेल वॉल इंटिग्रिटी काय की तुमच्या पेशीचा आउटरमोस्ट लेअर जो आहे त्याला आम्ही ज्याला सेल वॉल म्हणतो, ती आमची संरक्षक भित्त खूप स्ट्रॉंग पाहिजे. तुमची कंपाऊंड वॉल स्ट्रॉंग नसेल तर कोणी चोर येईल ना तुमच्या घरात. जर कंपाऊंड वॉल जर खराब झाली, कुठे लिकेजेस असले कंपाऊंड वॉलमध्ये, कुत्रं तरी येईल आतमध्ये, बाकीचे प्राणी येतील आतमध्ये आणि दे विल डिस्टर्ब द तुमची प्रायव्हसी किंवा तुमचं जे काही इकोसिस्टम. हां, तुमची घरातली इकोसिस्टम सगळं डिस्टर्ब करेल. त्यामुळे तुमची सेल वॉल खूप चांगली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते मिथायलेशन. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टिश्यूमध्ये हा थोडा जेनेटिक पार्ट आहे, तर हा मिथायलेशन प्रत्येक टिश्यूचं व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ह्यातल्या ह्या सगळ्या पॅथॉलॉजीला काहीही औषध नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त डाएट आणि फक्त एक्सरसाइज, ह्या 8 पॅथॉलॉजीज सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्रिएट करतात. मे बी डायबिटीस, मे बी हायपरटेन्शन, मे बी ओबेसिटी, मे बी PCOD, मे बी हायपोथायरॉईड, मे बी मायग्रेन, मे बी सायनोसायटिससुद्धा मेटाबॉलिक आहे. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे सायनोसायटिस होतं. हे सगळं मेटाबॉलिक आहे आणि इथं तुमचा आहार आणि विहारच काम करतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर काही केलं नाही, फक्त बागेच्या बाहेर जाऊन कडुनिंबाचा रस पिला तर काहीही होणार नाही. कारल्याचा रस पिऊन काहीही होणार नाही. किंवा मी रोज ॲस्पिरिन खातोय आणि मग मला काहीच होणार नाही, असं काही नाही. तुमचं जर आहार आणि विहार चुकला तर हे सगळे ड्रग्स काहीच काम करू शकत नाहीत. आणि तुम्ही जर आहार विहार जर परफेक्टली सांभाळला तर ह्या ड्रग्सची गरजच पडत नाही. तर आता त्या आहार विहाराबद्दलच बोलतोय, तर ते या सगळ्यासाठीचं एक जे काही वन स्टॉप सोल्युशन बरेच डॉक्टर्स सांगतात, स्पेसिफिकली डायबिटीज आणि या पद्धतीचं काही तुम्हाला थायरॉईड असे काही आजार असतील, ते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काहीतरी तो ज्यूस प्या किंवा स्मूदीज किंवा डिटॉक्स करा. जर आता याचं उत्तर आहारात आणि विहारात म्हणजे तुमच्या व्यायामामध्ये आणि तुमच्या अन्नामध्ये जे काही खाताय तुम्ही डाएट त्याच्यामध्येच उत्तर असेल तर हे खरंच काम करतं का? बेसिकली वेन इट कम्स टू कंटेम्पररी मेडिसिन किंवा वेन इट कम्स टू आयुर्वेद, म्हणजे 2 महत्त्वाच्या प्रणाली ॲटलिस्ट भारतामध्ये तरी आहेत की एक आयुर्वेद एक आणि कंटेम्पररी मॉडर्न सायन्स आहे, कंटेम्पररी मेडिसिन्स आहेत. या दोन्ही शास्त्रामध्ये डिटॉक्स हा शब्दच नाही आहे. या दोन्हीही शास्त्रांमध्ये डिटॉक्स हा शब्द नाही. डिटॉक्स हा इतका कॅची आणि इट इज आय थिंक इट इज अ मार्केटिंग वर्ड की डिटॉक्स झालं. अरे वेअर आर द टॉक्झिन्स? तुमचं शरीरातला एक पेशी पण टॉक्झिन्स सहन करू शकत नाही आहे. आणि वेअर यू आर डुईंग डिटॉक्स? काय करताय डिटॉक्स करताय? म्हणजे तुम्ही पंचकर्म करताय म्हणजे डिटॉक्स नाही करत. तुम्ही तुमचे चॅनल्स क्रिएट, म्हणजे त्याला आम्ही स्त्रोतरोध तुमचा बाहेर काढ. स्त्रोतरोध होणं म्हणजे डिटॉक्स नाही आहे. आम्ही ज्याला म्हणतो ते म्हणजे ते काढणं म्हणजे डिटॉक्स नाही आहे. डिटॉक्स म्हणजे टॉक्झिन्स बाहेर काढणं. ते खरंच टॉक्झिन्स बाहेर काढलेत का हे आत्तापर्यंत माझ्या ऐकण्यात तर एक पण रिसर्च पेपर नाही आहे की खरंच डिटॉक्स झाला ह्या पेशंटचा, ह्याला अशी प्रक्रिया केली आहे किंवा रोज कडुनिंबाचा रस पिला किंवा रोज कारल्याचा ज्यूस पिला किंवा रोज शतावरीचा रस पिला आहे, रोज आवळ्याचा ज्यूस पिला आणि डिटॉक्स झालं आहे, असं नाही होत. तुम्ही जर तुम्हाला ह्याचे सगळे इम्पॅक्ट्स चांगले पाहिजे असतील तर तुम्हाला तुमचं, फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा इंटरमिटेंट फास्टिंग सांगतो किंवा आम्ही जेव्हा फास्टिंग्स करतो किंवा आम्ही जेव्हा उपवास करतो, तो उपवास किती वेळ करतो आणि किती दिवस करतो ह्याच्यापेक्षा तो उपवास कसा सोडतो हे जास्त महत्त्वाचं आहे. हो, तुम्ही जर उपवास करत असताना फुल कार्बोहायड्रेट मील घेतलं तर त्या उपवासाचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही खूप व्यायाम केला जिममध्ये आणि आल्यानंतर पोहे खाल्ले, काहीच उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही जे काही एक्सरसाइज करता तेव्हा एक्सरसाइज केल्यानंतर किती वेळ तुम्ही तुमचं इन्सुलिन स्पाईक होऊ देत नाहीत. फास्टिंग केल्यानंतर तुम्ही तुमचं इन्सुलिन लेवल्स किती डीप मेंटेन करता किंवा किती नॉर्मली मेंटेन करता यावर सगळं डिपेंड असतं. त्याच्यामुळे असे रस तुम्ही आता समजा फिरायला गेलो, मी 5 किलोमीटर फिरलो, येताना एक ग्लास कडुनिंबाचा रस पिला आणि घरी येऊन बायकोनी पोहे केले आणि पोहे खाल्ले, उपमा केला उपमा खाल्ला, शिरा केला शिरा खाल्ला, काहीच उपयोग नाही कडुनिंबाचा.
इट इज ऑफ नो यूज. आणि मला एक सांगा की हे सगळे ड्रग्ज आहेत, कडुनिंब आहे, कारलं आहे, आवळा आहे, हळदीचा ज्यूस आहे, हे सगळे ड्रग्ज आहेत. मग तुम्ही असं जाता का की बाहेर पॅरासिटामॉलची गोळी ठेवली आहे, काही अँटीबायोटिक ठेवलं आहे, येता एक अँटीबायोटिकची गोळी खाऊन या, येताना पॅरासिटामॉलची गोळी खाऊन या, एखादा ब्रुफेनॉल, असं आहे. यू डोंट डू इट. सिमिलरली मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, मी एकदाही अजून कारल्याचा ज्यूस किंवा कडुनिंबाच्या रसाची चवसुद्धा पाहिलेली नाही आहे. गरजच नाही ना, माझ्या शरीराचं इंडिकेशन नाही आहे ते. माझ्या शरीराचं इंडिकेशन असेल तेव्हा नक्की पेन मी ते. माझा ठाम विश्वास आहे ह्या सगळ्या औषधांवर. पण मला गरजच नाही आहे तर कशाला पिऊ. की जेनेरिक नाही आहे. इट इज नॉट जेनेरिक. पण काय होतं जर मी हे प्यायलं तर? काय माहिती आहे का की बेसिकली कुठल्या पण शास्त्राचं थीम काय, पुरुषम विक्षमच. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक बॉडी ही वेगळी आहे आणि त्याची ड्रग्सची रिक्वायरमेंट, फूडची रिक्वायरमेंट, स्लीपची रिक्वायरमेंट, सेक्सची रिक्वायरमेंट पूर्णपणे वेगळी आहे. तुम्हाला वन साईज डझंट फिट ऑल. आणि इथं आम्ही मॅक्झिमम वन साईज. मग काय होतं, ठीक आहे ओंकारनी पिलं कडुनिंबाचा ज्यूस, चल मी गेलो ओंकारसोबत फिरायला, मी पण पितो. अरे ओंकारची बॉडी वेगळी आहे, माझी बॉडी वेगळी आहे, शार्दूलची बॉडी वेगळी आहे. एव्हरीबडी नीड्स अ डिफरंट थिंग. जादूची कांडी असल्यासारखं नाही work असं होत. नाही आहे. आणि मग काय होतं माहिती आहे का की इट गेट द सायन्स गेट्स ब्लेम्ड. व्यक्ती तर जाऊ द्या, हो. मग आम्ही तर 15 दिवस झाले कडुनिंबाचा ज्यूस पितो, शुगर काही कमी नाही झाली माझी. हे आयुर्वेदाचं काही खरं नाही. सो व्हॉट हॅपन्स, द सायन्स इज ब्लेम्ड. आणि मग ह्याचं जास्त दुःख आहे. बऱ्याचशा डायबिटीज आणि ह्या सगळ्या रिव्हर्सल ह्याच्यामध्ये ना स्मूदीज हा इनिशियल पार्ट असतो सगळ्याचा. बेसिकली काय माहिती आहे का की स्मूदीज, आता स्मूदीजमध्ये आपण जेव्हा मागच्या आपण एका एपिसोडमध्ये म्हणलं की मी पालकाचा ज्यूस आणि कडुनिंबाचा ज्यूस आणि त्याच्यामध्ये 2 खजूर किंवा 2 अंजीर जर टाकले किंवा आंबा टाकला किंवा संत्र्याचा ज्यूस टाकला, ह्याची इंटरॅक्शन काय होणार आहे, ह्याच्यापासून किती ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट्स होणार आहेत, हे कोणालाच माहीत नाही आहे. ह्याला आयुर्वेद शास्त्रात आम्ही विरुद्धान्न म्हणतो. आपण विरुद्धांनाबद्दल मागे बोललो होतो. हे बेसिकली विरुद्धान्न कोणालाच माहीत नाही की काय होतं आहे. आणि मग लोकांना काय पाहिजे की दे वॉन्ट समथिंग, काहीतरी आम्हाला द्या. त्यांना फक्त पथ्य करा. तुम्ही सकाळी उठा, व्यायाम करा, 5-7 किलोमीटर चाला, जिमिंग करा थोडंसं आणि घरी येऊन उपाशी बसा. हे पचनी पडत नाही. मग दे वॉन्ट समथिंग. मग ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमीत कमी आहे असे काहीतरी 2-4 वनस्पती एकत्र करायच्या आणि स्मूदीज म्हणून सांगायच्या. आता जोपर्यंत माझ्या हातात काहीतरी कुठला तरी चहा किंवा दालचिनीचा चहा किंवा काहीतरी मसाल्याचा चहा किंवा काहीतरी स्मूदी किंवा काहीतरी असा हातात येत नाही, तोपर्यंत माझ्या माइंडला, माझ्या ब्रेनला पटतच नाही की मी काहीतरी ट्रीटमेंट घेतोय म्हणून. ह्याला आम्ही अद्रव्य चिकित्सा म्हणतो. आयुर्वेद पूर्ण अद्रव्य चिकित्सा, नॉन फार्मॅकॉलॉजिकल मेडिसिन्स आहेत. आयुर्वेदामध्ये वनस्पती आणि औषधांचा वापर अगदी शेवटच्या ठिकाणी आहे. पण काय झालेलं आहे की तुमचं बेसिकली आधी औषध आणि मग पथ्य, तेही करायचं तर करायचं, नाही तर नाही करायचं. तुम्ही करा पथ्य, तुम्हाला 5 पैसे खर्च येणार नाही. तुम्ही जितकं पथ्य स्ट्रिक्ट कराल तितकं तुम्ही लवकर आजारमुक्त होणार. औषधं डेफिनेटली त्यांचे रोल्स वेगळे आहेत, पण मेन जो आहे तो तुमचं डाएट आणि तुमचं लाईफस्टाईल. त्यात एक्सरसाइज आलं आणि त्याच्यानंतर स्लीप, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. लाईफस्टाईलमध्ये लोक फक्त मग आम्ही लाईफस्टाईल मेंटेन करतो आहे, मग लोक म्हणतात मी रोज जिम करतो, मी रोज रनिंग करतो, मी रोज ट्रेडमिल करतो, मी रोज योगा करतो. दॅट इज नॉट द लाईफस्टाईल. तुम्ही ते केल्यानंतर किती वेळ उपाशी राहता, तुमचं इन्सुलिन किती वेळ डीप राहतं आणि तुमचे स्लीपिंग पॅटर्न्स कसे आहेत ह्याच्यावर पण तेवढंच महत्त्व आहे जितकं आहार आणि विहाराला महत्त्व आहे. हाच जसा स्लीप जसा महत्त्वाचा फॅक्टर आहे, तसं तुमचं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स किंवा तुमचं मेटाबॉलिक हेल्थ खराब असणं तुमच्या सेक्शुअल हेल्थवर पण परिणाम करतं का? खूप जास्त परिणाम करतं. बेसिकली काय माहिती आहे का की विशेषत्व करून डायबिटीसमध्ये त्याच्यामध्ये एक पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो. हा जो प्रश्न आहे तुमचा सेक्सचा, तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. डायबिटीस किंवा हायपरलिपिडेमिक डिसऑर्डर किंवा हायपर इन्सुलिनिमिया, हा जो बेसिकली लोकांना हायपर इन्सुलिनिमिया माहितीच नाही आहे. तर जिथं इन्सुलिन लेवल्स खूप जास्त होतात तर त्या ठिकाणी हायपर इन्सुलिनिमिया इज मोर डेंजरस दॅन डायबिटीस आणि मॅक्झिमम पीपल आर हॅव्हिंग हायपर इन्सुलिनिमिया. त्यातल्या काही लोकांना डायबिटीस होतं. तर हा हायपर इन्सुलिनिमिया जिथं होतो डायबिटीसच्या पेशंटमध्ये तो ऑलरेडी असतो. तर त्या ठिकाणी काय असतं की बेसिकली सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये तुमचा पहिला जो इम्पॅक्ट असतो तो लिव्हरमध्ये असतो. हा लिव्हरमधला जो इम्पॅक्ट आहे
तिथं तुमचं युरिक ॲसिड डिरेंज होतं. आता युरिक ॲसिड डिरेंज होण्याचं आत्तापर्यंत आम्हाला शिकवलं की प्रोटीन्स खायचे नाहीत. पण आता मागच्या 10 वर्षात असं लक्षात आलं की जास्त कार्बोहायड्रेट खाल्ल्याने पण युरिक ॲसिड वाढतं. आणि मॅक्झिमम भारतीय लोकांचं युरिक ॲसिड हे जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजूनही अशी प्रचलित आहे की युरिक ॲसिड वाढलं की तुम्ही डाळी बंद करा. कोणी साखर बंद करायला सांगतच नाही युरिक ॲसिडच्या पेशंटला. युरिक ॲसिड इज अ बॅलन्स. युरिक ॲसिडच्या सोबत जर तुमचं ब्लड युरिया नायट्रोजन जर वर असेल तर तुम्ही प्रोटीन जास्त खाताय. युरिक ॲसिड वाढल्यासोबत तुमचं जर ब्लड युरिया नायट्रोजन कमी असेल तर तुम्ही कार्बोहायड्रेट जास्त खाताय. तुमच्या ह्या रिपोर्ट्सवरून आम्ही सांगू शकतो की तुम्ही काय जास्त खाताय. मग जेव्हा तुमचं युरिक ॲसिड वाढतं तेव्हा तुमची गाडी त्यात ADP तयार व्हायला पाहिजे. तर ADP तयार होतं म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट तयार व्हायला पाहिजे. तर ॲडेनोसिन डायफॉस्फेट तयार होतं. म्हणजे तुम्ही जर जास्त कार्बोहायड्रेट खाल्ले तर तुमची पेट्रोल ड्रिव्हन कार तुम्ही केरोसिनवर चालवताय. मग पिकअप नाही मिळत. मग तो पिकअपचा इम्पॅक्ट इरेक्टाईल डिस्फंक्शन सेक्सवर पण होतो. पिकअपच नाही ना. बापरे. मग युरिक ॲसिड वाढल्यामुळं काय होतं की तुमची पिनाईल आर्टरी जी आहे, पेनिसला सपोर्ट करणारी जी सप्लाय करणारी आर्टरी ती तुमची बारीक होते कारण काय नायट्रस ऑक्साईड सिंथेसिस होत नाही. मग लोक काय करतात, विहाग्रा घेतात. ते औषध तात्पुरतं डायलेटेशन करतं पण ते तात्पुरतं डायलेटेशन कधी कधी होत पण नाही आणि दे लँड इन टू कॉम्प्लिकेशन्स ऑफ दिस ड्रग्स. इथं अतिशय सिम्पल आहे. तुम्ही कार्बोहायड्रेट जितके कमी करू शकता तितकं कमी करा. तुमचं युरिक ॲसिड लेवल्स अजून जितके खाली आणता येईल. आणि नॉर्मल रेंज युरिक ॲसिडची दिलेली आहे 7पर्यंत, 7.2पर्यंत रिपोर्ट्समध्ये, इंडियन रिपोर्ट्स नॉर्मल रेंज. पण व्हेन इट ती नॉर्मल रेंज कोणासाठी आहे, ज्यांना गाऊट आहे. पण व्हेन इट कम्स टू मेटाबॉलिक डिसऑर्डर इट शुड बी नॉट मोर दॅन 4.5 to 5. बरं. आता काय होतं माहिती आहे का, पेशंट म्हणतात माझं 6.2 आहे सर, नॉर्मल आहे सगळं. हे लॅबमध्ये रिपोर्ट्समध्ये असतात. अरे पण ते गाऊटसाठी आहे, तुझ्यासाठी नाही आहे. मग हे जेव्हा तुम्ही युरिक ॲसिड कमी करता, जेव्हा तुमचं नायट्रस ऑक्साईड सिंथेसिस वाढतं आणि जेव्हा केरोसिनची गाडी पेट्रोलवर पुन्हा ड्राईव्ह करायला लागता तेव्हा तुमचे सेक्शुअल डिसऑर्डर्स कमी होऊन जातात. तुम्हाला औषधांची काय गरज आहे. आणि इट इज अ बिग मार्केट. सेक्शुअल मेडिसिन्स इज द बिग मार्केट. आणि लोकांना कसं आहे माहिती आहे का, 200 रुपयाची गोळी घेतली की एनर्जी जास्त येते. त्यांना वाटतं आज 200ची गोळी घेतली आहे मी. ते व्यायाम करून खाणं करून ते नको आहे. म्हणजे बेसिकली पीपल डोंट वॉन्ट इट. आजची ट्रेंड अशी आहे की इट इज अ पिल कम्युनिटी. की काही जरी झालं, डॉक्टर माझं डोकं दुखतं, मी वाफ घ्या ना, गोळी सांगा. इट इज अ पिल कम्युनिटी. पिल हे आहे सगळं. इन्स्टंट हवं. इन्स्टंट नाही, गोळी पाहिजे. प्रत्येक गोळी, आणि प्रत्येक गोष्टीसाठी गोळी नसते. आता गोळी दिल्याशिवाय आम्हाला कोणी पैसे देत. पण सर आत्ता त्यालाच आत्ताचं जे काही सगळं कॉन्व्हर्सेशन चाललं आहे त्याच्याचवरनं जेवढं केवढं बोलतोय आपण त्या कार्बोहायड्रेटला बिचाऱ्याला खूप कॉर्नरला उभं करून झापडा मारतोय. तर जेन्युनली माझा हा प्रश्न आहे की मग कार्बोहायड्रेट हा मोठा कल्प्रिट आहे का ओव्हरऑल या मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये? गोष्ट सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये नाही का खूप लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट विचार आहेत सायंटिस्टचे. काही सायंटिस्टचं असं मत आहे की शरीराला कार्बोहायड्रेटची गरजच नाही. वाव. यू कॅन सर्वाईव्ह ओनली ऑन प्रोटीन्स अँड फॅट्स. यू डोंट नीड कार्बोहायड्रेट ॲट ऑल. याचं कारण असं आहे की तुमच्या ज्या काय व्हायटल केमिकल रिॲक्शन्स आणि एन्झायमॅटिक रिॲक्शन्स आणि हॉर्मोनल रिॲक्शन्स बॉडीमध्ये येतात त्याच्यामध्ये ग्लुकोजचा कुठंही अंतर्भाव ॲक्च्युअली नाही आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कार्बोहायड्रेटचं जे काही पचन होतं त्याचा एंड रिझल्ट जो आहे तो एक ग्लुकोज तयार होत असतं. आणि शरीर रोज सकाळी ग्लुकोज तयार करून देतं लिव्हरला. रोजचा प्रसाद असतो लिव्हरला, हे घे ग्लुकोज दिवसभरापुरतं. त्याच्यामध्ये देर आर सर्टन एन्झाईम्स हॉर्मोन्स इन्वॉल्ड. त्याच्यामध्ये एपिनेफ्रिन आहे, त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन आहे, त्याच्यामध्ये थायरॉईड आहे, TSH आहे, असे बरेच एन्झाईम्स, ग्रोथ हॉर्मोन आहे. हे सगळे मिळून ग्लुकोनिओजेनेसिस लिव्हरमध्ये रोज सकाळी तयार करतात. त्याच्यामुळे वरनं कार्बोहायड्रेट खायची गरजच नाही आहे. आणि जेव्हा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये शरीर कार्बोहायड्रेट्सला डील करू शकत नाही. आता हा फक्त जसं तू म्हणलास की बाबा थापड मारतो का आपण कार्बोहायड्रेटला किंवा ब्लेम करतोय का, आता असं नाही आहे. तुमचं लिव्हर जर इन्सुलिन रेझिस्टंट असेल, तुमचं लिव्हर जर फॅटी असेल, तुमचे लिव्हर पॅरामीटर्स जर डिरेंज असतील, तर असे काही प्रोटीन्स आहेत, ते प्रोटीन्ससुद्धा कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट होतात. आणि लोकांना हे माहीत नाही. प्रोटीन सुद्धा कार्बोहायड्रेटमध्ये प्रोटीनमध्ये सुद्धा, म्हणजे त्याला म्हणतो आम्ही कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट होतात किंवा फॅट्समध्ये कन्वर्ट होतात. त्याला आम्ही म्हणतो डी निव्हो लायपोजेनेसिस और डी निव्हो ग्लुकोनिओजेनेसिस.
मग असे कुठले प्रोटीन्स आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं मिल्क प्रोटीन्स आहेत. पनीर आहे. आता जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ते पनीर खातात. पनीर इज त्याला आम्ही प्रोटीन्समध्ये 2 प्रकार करतो. एक जो प्रकार आहे प्रोटीन्सचा तो ग्लुकोजेनिक अमायनो ॲसिड म्हणतो किंवा इन्सुलिनोजेनिक अमायनो ॲसिड्स म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो किटोजेनिक अमायनो ॲसिड. तुम्ही जेव्हा प्रोटीन्सवर येता तेव्हा तुम्ही बघायला पाहिजे की ते किटोजेनिक अमायनो ॲसिड्सचं आम्ही सेवन करतोय किंवा आम्ही जर ग्लुकोजेनिक अमायनो ॲसिडचं सेवन करत असू आम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम नाही आहे. ज्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम आहे त्या लोकांनी साधं दूध जरी जास्त पिलं तरी दे विल लँड मोर इन टू मेटाबॉलिक सिंड्रोम्स. बरं. त्यामुळे माझी शरीराची परिस्थिती कशी आहे, माझ्या शरीराचे टिश्यूज किती हेल्दी आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की व्यायाम झाल्यानंतर मी 2 कप दूध प्यायचं आहे का बेडरूममध्ये जायच्या आधी 2 कप दूध प्यायचं आहे. आणि 80% 90% लोकांचं टिश्यूज हेल्दी नाही आहेत आज, राईट फ्रॉम चिल्ड्रन. सर ॲक्च्युली मला याचवरती हे यायचं आहे कारण का बऱ्याचदा ना नॅचरल फूड किंवा नॅचरल हे या अर्थी की प्रत्येक भारतीयाला एस्पेशली असं वाटतं की आम्ही हजारो वर्ष गेली कार्ब्स खातोलं आहे, हे तुमचं प्रोटीनचं फॅट आत्ता आलं आहे आणि आमच्या म्हणजे जे काही आपले एन्शंट टेक्स्ट पण दिसतात त्याच्यातलंही जे फूडचं वर्णन आहे तेही मेजरली कार्ब्सच आहे. मग हे आत्ता कसं काय म्हणताय, म्हणजे आयुर्वेदिक पण असं कसं म्हणतंय की बाबा नाही तुम्ही कार्ब्स कमी केले पाहिजेत. जर मला दिसतं हिस्टॉरिकली की मी कार्ब्स खातच आलेलो आहे. हा पण खूप सुंदर प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर आयुर्वेदाने अतिशय समर्पक दिलं आहे. तुम्ही कार्ब्स खाऊ शकता. आता मला सांगा की बरेच धार्मिक गुरु नॉनव्हेज खात नाहीत, डाळी खात नाहीत, उपवास करतात 100 जैन मुनी उपवास करतात. दे आर व्हेरी हेल्दी. ते प्रत्येक वेळेस काही डिसीज असतात असं नाही. मग त्यांना प्रोटीन कुठून मिळतं हा पहिला प्रश्न. आणि दुसरा जो प्रश्न आहे की सगळ्यांनी कार्ब्सच खातात, आपलं कार्बोहोलिक डाएट होतं. हे कार्बोहोलिक डाएट असताना मग प्रोटीन्स आले कुठून? तर त्याचं जे उत्तर आहे ते तुमचा जो आहार आहे हा अतिशय म्हणजे तुम्ही अर्धपोटी जेवायला पाहिजे. आता आमचं रोज ओव्हरफ्लो व्हायला लागलं. अर्धपोटी कोण जेवतं? म्हणजे माझी जेवायची माझी पचनाची कॅपॅसिटी, माझी पोटाची कॅपॅसिटी नाही. त्यांनी तसं वर्णन केलं की तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही अर्धपोटी. 2 गोष्टी अर्धशक्ती सांगितल्या, एक तुमचा आहार आणि दुसरा व्यायाम. आणि ते अतिशय सायंटिफिक आहे. जर तुमचा आहार अर्धशक्ती नसेल, हाफ द कॅपॅसिटी ऑफ युअर ॲबडॉमेन नसेल किंवा हाफ द कॅपॅसिटी ऑफ द डायजेशन नसेल तर दॅट विल क्रिएट इश्यू, दॅट विल क्रिएट इन्सुलिन रेझिस्टन्स अँड दॅट विल स्टिम्युलेट एम्टॉर्जिन एक्सप्रेशन. आता हे विसरलो आम्ही की ते अर्धशक्ती जेवायचं आहे, अर्धपोटी जेवायचं आहे. इतर तर बेल्ट लूज करेपर्यंत रोज जेवतो आपण. मग त्याचा इम्पॅक्ट चुकीचा होतो आहे. आणि जेवायचं किती वेळा? मग त्यांनी सांगितले 2च वेळा जेवायचं आहे. खूप जर तुम्ही हेल्दी असाल तर 1च वेळा जेवायचं आहे. म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग काय आजचं नाही आहे. आज 4000 वर्षापूर्वी तुम्ही म्हणजे त्यांनी सांगितले की तुमचं एकभुक्त व्हा किंवा द्विभुक्त व्हा. आणि ते पण किती? अर्धशक्ती. इथं अर्धशक्ती विसरलो आम्ही फक्त कार्बोहायड्रेट लक्षात ठेवले, आम्ही फक्त पुरणपोळ्या लक्षात ठेवल्या. मग कधीतरी पुरणपोळ्या होत्या म्हणून ती 4 दाबायच्या नाही जमत ना, अर्धीच खा फक्त. फळांचं पण तसंच आहे, हॉक करतात लोक फळं. अरे तुम्हाला खायचं ना, आंबा खायचा ना, 1 फोड टेस्ट करा ना रोज. इथं कोणीच थांबत नाही एका फोडीवर. मग हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्धशक्ती सांगितल्यात. कार्बोहायड्रेटचं पण सेवन तुम्ही अर्धशक्ती करा आणि त्यासोबत तुम्ही रेग्युलर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करा, तुमच्या शक्तीप्रमाणे एन्ड्युरन्स करा. तर ते अर्धशक्ती खाल्लेलं तुमच्यावर ग्लायसेशन इम्पॅक्ट येणार नाहीत, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स होणार नाही, तुम्हाला मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन होणार नाही, तुम्हाला तेवढंसं पुरेसं. ते आम्ही ऐकत नाहीत. आणि सो पूर्वी अबंडन्स नव्हतं त्यामुळे ऑटोमॅटिकली ते होतं. आणि आता सगळ्यात मोठा इश्यू आहे की प्रोसेसिंग ऑफ द फूड. म्हणजे काही प्रोसेसिंगमध्ये असे आहेत की तुम्ही समजा काही डेझर्ट्स बघितले की त्याच्यामध्ये तुम्ही वाईन गरम करताय. म्हणजे किती ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट्स तयार होतील त्याच्यामध्ये. तुम्ही हॉट चॉकलेट्समध्ये चॉकलेट हीट करताय, आधीच चॉकलेट इज अ ब्राउनिंग रिॲक्शन, अजून त्यांना ब्राऊन करताय, अजून त्यांना टॉक्झिक करताय. मग ते एवढंसं जरी खाल्लं तर तो मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये लँड करणार आहे. त्यामुळे प्रोसेसिंग ऑफ द फूड चुकतं आहे आपलं सध्या. त्याच्यानंतर आपलं डोसेज ऑफ द फूड म्हणजे त्याचं पोर्शन साईज ऑफ द फूड आपलं चुकतं आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ द फूड चुकतं आहे. आणि वी ब्लेम किंवा आम्ही अगदी आधीपासून लोक हेच खात आले ना, आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही कार्बोहायड्रेट अजून पण खा, आवश्यक आहेत कार्बोहायड्रेट. मी त्या एक्सटेंटपर्यंत विचार नाही करत जे सायंटिस्ट सांगतात की कार्बोहायड्रेटची गरजच नाही आहे. पण असंही नाही की तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट डाएट घ्यायला पाहिजे. तर बेसिकली तुमच्या परत पुरुषम विक्षमच्या तुमची प्रकृती कशी आहे, देश कसा आहे, दुष्यम देशम बलम कालम प्रकृतम अनलम वया म्हणतात.
की तुमचं देश, तुमचं खायची पद्धत, तुमचा सॉईलचा फ्लोरा कसा आहे, तुमची प्रकृती कशी आहे, ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे की तुम्ही कार्बोहायड्रेट बहुल आहार खायला पाहिजे का प्रोटीन बहुल आहार. राईट. खाण्याबद्दलच आपण बोलत होतो आणि नॅचरल गोष्टी या सगळ्याबद्दल बोलतोय. एक जो खूप टिपिकल प्रश्न विचारला जातो तो म्हणजे साखर बंद करायची, तर मग त्याच्याऐवजी मी गूळ खातो. त्याच्यामध्ये 3 स्वीटनर्स आहेत. खूप चांगला प्रश्न आहे हा. त्याच्यामध्ये 3 स्वीटनर्स आहेत आणि एक आर्टिफिशियल स्वीटनर आहे. तर हे स्वीटनर्स न सगळ्यात टॉक्झिक आहेत. म्हणजे मधुर रस आणि त्याचे साईड इफेक्ट्स आयुर्वेदाने खूप वर्णन केलेत. अच्छा. की तुम्ही जर गोड खाल्लं किंवा मधुर रसात्मक तुम्ही जर अन्न जरी खाल्लं, म्हणजे तुम्ही भात खाल्ला जास्त किंवा पोळी खाल्ली किंवा ज्वारी किंवा बाजरी, हे जे मधुर रसात्मक आहार जर तुम्ही खाल्ला तर त्याची टॉक्झिसिटी खूप जास्त, हे अगदी क्लिअर वर्णन केलं आहे. इट कम्स टू शुगर. मग लोक काय करतात, गुळाचा चहा, मग गुळाचा पदार्थ, गुळाची पुरणपोळी, गुळाचे लाडू, म्हणजे लोकांना वाटतं गुळाचं खाल्लं म्हणजे हेल्दी आहेत. हे साखर आणि गुळ हे जे आहेत ना, हे सख्खे भाऊ नाही आहेत, हे जुळे भाऊ आहेत. तुम्ही साखर सोडून जर गुळ खाल्ला तर इट इज वन अँड द सेम फॉर ऑल. गुळ इज नॉट हेल्दी, व हेल्दी म्हणून गुळ खा आणि साखर सोडा, कारण का ती केमिकली, गुळामध्ये कोणी सांगितलं केमिकल नाहीत म्हणून. गुळ केमिकलशिवाय तयारच होऊ शकत नाही. तेव्हा बोथ आर टॉक्सिक टू द बॉडी. तर मला तर असं वाटतं की लहानपणापासून बाळांना सुद्धा साखर आणि गुळाची गरज नाही, त्यांना सवय लावायची काही आवश्यकता नाही. तिसरं जे महत्त्वाचं स्वीटनर आहे ज्याच्यामध्ये खूप वादविवाद आहेत ते आहे मध. मध इज अ व्हेरी गुड स्वीटनर. आता जसं गुळामध्ये आणि साखरेमध्ये ग्लुकोज आणि म्हणजे डायसेकराइड आहे ना, ते ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्ही पण आहेत, तसं मधामध्ये पण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे. पण मधाचं मॅट्रिक्स जे आहे हे गुळ आणि साखरेपेक्षा खूप वेगळं आहे. बरं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे स्वीट असून आयुर्वेदाने मधाचा उपयोग ओबेसिटीमध्ये केला आहे. वजन कमी करण्याच्या काही कल्पांमध्ये, किंवा मधुउदक असा शब्द आला आहे. मधुउदक म्हणजे मधाचं पाणी तुम्ही जेवण करताना रोज सेवन करणं आवश्यक आहे. मग जेव्हा ह्याच्यामध्ये जर आपण केमिकली पाहिलं की फ्रुक्टोज आहे, ग्लुकोज आहे, तर मग हे ओबेसिटीमध्ये कसं काम करतं. आता सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यातला फॅक्टर आहे ना, तो आहे प्रोसेस्ड हनी. आता बेसिकली काय की इव्हन आपण तो ISI मार्कचं हनी घेतो किंवा अजून FDA अप्रूव्ड हनी घेतो, हनी शुड नेवर बी हिटेड. गरमच नाही करायचं. हनीला गरमच करायचं नाही. इव्हन सुश्रुतानी, डल्हणाने, त्याच्या कमेंट्रेटरनी स्पष्ट सांगितलं आहे, हनी शुड नॉट, इव्हन गरम पाण्यात नाही टाकायचं, त्याला गरम स्पर्श नाही करायचा आहे. इतकं हनी सेन्सिटिव्ह आहे. बरं. कारण काय, हनीला हीट केलं की त्याच्यामध्ये एजेस तयार होतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हनीमध्ये जे पोलन्स आहेत, त्याच्यामध्ये पॉलिफिनॉल्स आहेत, त्याच्यामध्ये फ्लेवोनाइड्स आहेत. हे फ्लेवोनाइड्स, त्याच्यामधले पोलन्स, त्याच्यामधले फ्लेवोन्स, हे तुमच्या गटला खूप करेक्ट करत राहतात आणि दे हॅव अ कॅपॅसिटी इव्हन टू रिड्यूस ट्रायग्लिसराइड्स. पण त्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. अतिशय थोड्या प्रमाणात, तुम्ही जर मध खूप जास्त प्रमाणात घेतलं, रोज 5 चमचे मध, ह्याच्यात मध, त्याच्यात मध, ब्रेडला लावून मध, मग 2 स्लाईस मध, 3 स्लाईस ब्रेडला लावूनच करताय तुम्ही, तर दॅट विल राईज युअर शुगर. बट इफ यू आर टेकिंग इन अ व्हेरी स्मॉल पोर्शन, तुम्ही खूप कमी प्रमाणात जर मध घेत असाल आणि तुम्ही ते मध कशासोबत घेताय हे महत्त्वाचं आहे. योगवाही आहे. म्हणजे योगवाहित्व म्हणजे ते कसं आहे की एखाद्या मेन फूड सबस्टन्स किंवा ड्रगला त्याची ॲक्टिव्हिटी वाढवणार आहे. तुम्ही जर कडू रसात्मक औषधांसोबत मध जर घेत असाल, थोडंसं त्याला कालून त्यात मध घेत असाल, तर ते कडू रसाची पोटेन्सी अजून वाढवेल. ओके. ज्येष्ठ मधासोबत आपण ज्येष्ठ मधासोबत किंवा अजून कुठलं म्हणजे आता समजा तुम्ही कुटकी वनस्पती आहे, नागरमोथा आहे, तर नागरमोथाचं जे कडूपण आहे, त्याचा कडूपणा आम्हाला त्या औषधा, म्हणजे त्याच्यामध्ये ना खूप रिसर्च झालं. त्याला आम्ही म्हणतो एक्स्ट्रा गस्टेटरी टेस्ट रिसेप्टर्स. ह्या एक्स्ट्रा गस्टेटरी टेस्ट रिसेप्टरला ॲक्टिवेट करण्यासाठी कदाचित कमी डोसचा हनी कामाला येतो. आणि तो कमी डोसचा हनी मग तुमची शुगर किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स ते वाढवू देत नाही, कारण काय, तो गट फ्लोरा करेक्ट करत राहतो. दुसरा अजून मधाचा खूप चांगला उपयोग आहे की तो पोलन्स त्याच्यामध्ये असतात, तेव्हा तो ऑटोइम्युन डिसऑर्डर्सला सेन्सिटाईज करण्यासाठी पण मधाचा उपयोग आपण करू शकतो. आणि तिसरं खूप महत्त्वाचं काय माहिती आहे का, की रॉ हनी खूप महत्त्वाचं. आता तुम्हाला जे काही रेडीमेड हनी बॉटल्समध्ये मिळतात, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ते उकळलेले असतात. हो. ते खूप गरम केलेले असतात आणि ते गरम केलेले हनी हे विषाप्रमाणे काम करतात. त्यामुळे तुमचा रिक्वायरमेंट ऑफ हनी, सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट जी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आहे किंवा आयुर्वेद प्रमोट करतो, ते रॉ हनीचं आहे. इट इज नॉट विथ द प्रोसेस हनी. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं एन्झाईम आहे, ते आहे ग्लुकोज ऑक्सिडेज एन्झाईम. हे ग्लुकोज ऑक्सिडेज एन्झाईमची फार्मॅकॉलॉजिकल ॲक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे कमी डोसमध्ये. आणि ती ॲक्टिव्हिटी जर तुम्ही हनीला हीट केलं
तर ग्लुकोज परॉक्सिडेज हे एन्झाईम ते हे होऊन डिजनरेट होऊन जातं आणि हनीचा काहीही उपयोग होत नाही. सो हनी शुड बी रॉ हनी आणि ते तुम्हाला कमीत कमी डोसमध्ये तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ब्रेडला लावून हनी नाही खाऊ शकत. पण हे असं रॉ हनी मिळणार कुठे? आणि ती स्वच्छ, कारण का प्रॉब्लेम हाच आहे ना आत्ताच्या पोल्युशनमुळं आणि याच्यामुळं, म्हणजे FDA अप्रूव्ड किंवा ते गरम करण्याचं आलंच ह्याच्यामुळं, कारण का ती स्वच्छता आणि ह्याच्यासाठी. नाही त्याच्यामधले मायक्रोब्स किंवा ते कमी करण्यासाठी ते गरम करणं आलं किंवा त्याला इन्फेक्शन्स होऊ नयेत हनीला म्हणून गरम करण्यात आलं. मला एक सांगा की तुम्ही झाडावर एखादा पेरू लागलेला आहे तर जाता रस्त्याने तो पेरू तोडता कधी कधी तो आपण ते धूत पण नाही आणि आपण तसंच खातो. मॅक्झिमम लोक असं करतात की तो धूत पण नाही, मग त्याच्यावर धूळ पडलेली असते का? नसते. पण तो पेरू खाल्ल्यावर आपल्याला त्रास होतो का? नाही होत. मग हनीचं पण तसं आहे. रॉ हनी तुम्ही जर कलेक्ट केला तर तो रॉ हनी तुम्हाला कुठलंही होतं काय व्हेन इट कम्स टू बल्क मॅन्युफॅक्चरिंग, सगळ्यात महत्त्वाचं आहे अडल्ट्रेशन्स. आणि हे अडल्ट्रेशन्स डिटॉक्सिफाय करण्यासाठी मला एक्झॅक्टली आता माहीत नाही की ते का उकळायला लावतात, पण हनीला यत्किंचित गरम करायचं नाही. आणि ज्या काही प्रॉपर्टीज हनीच्या आहेत ह्या रॉ हनीच्या आहेत, ह्या प्रोसेस्ड हनीच्या बिलकुल नाही आहेत. त्यामुळे जे हनी आपण बाजारात खातो ते खरं तर काही कामात ते काहीच कामाचं. आणि गरम पाण्यातनं पण घ्यायचं, गरम पाण्यात सुद्धा गरम टच पण नाही करायचं हनीला. गरम पाणी तर फार दूर. बापरे. आणि हनी ॲक्च्युली पाण्यामध्ये घेण्यापेक्षा तुम्ही मग ते पाण्याच्या प्रॉपर्टी वाढवेल कमी डोसमध्ये. त्यापेक्षा औषधांसोबत हनी घेणं अपेक्षित आहे. नुसतं हनी खाणं आणि त्यातल्या त्यात अन्नपदार्थांमध्ये हनी खाणं लावून त्याला, मग ते मधुउदकम जे सांगितलं की मध आणि पाणी एकत्र करायचं, त्याचे वेगळे पद्धती आहेत तयार करायच्या. त्या फार शास्त्रीय पद्धती आहेत, पण लोक ते फॉलो करत नाही. पीपल वॉन्ट इझी ॲक्सेस. मग पटकन हनी घ्यायचं, कशाला तरी लावायचं, खायचं. आणि मॅक्झिमम जामच्या ठिकाणी हनी वापरलं जातं लहान मुलांमध्ये. ते अतिशय चुकीचं आहे. तेवढंच. दॅट कॅन लँड दॅट पर्सन इन टू दॅट चाइल्ड इन टू मेटाबॉलिक डिसऑर्डर. बापरे. सर, आपण मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये आता 3 महत्त्वाच्या गोष्टी बोललो. एक म्हणजे आहार विहार आणि तिसरं म्हणजे झोप. मला चौथं जे आत्ताच्या 21व्या शतकात जे सगळ्यांना कळत नकळत त्रास देते ते म्हणजे स्ट्रेस. येस. त्याचा कितपत मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये हात आहे, म्हणजे स्ट्रेसचा कितपत मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये हात आहे? बेसिकली तुम्हाला मी सांगतो, स्लीप डिप्रिवेशन आणि स्ट्रेस ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या इमिजिएटली इन्सुलिन स्पाईक आणतात. इमिजिएटली. म्हणजे आदल्या दिवशी जर तुमची झोप झालेली नसेल आणि दुसऱ्या दिवशी इन्सुलिन चेक केलं तर इन्सुलिन तुमचं नॉर्मलीच वाढलेलं असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असता त्यावेळेस त्यातल्या त्यात क्रॉनिक स्ट्रेस, त्याचे 2 इम्पॅक्ट आहेत. तुम्हाला जर ॲक्यूट स्ट्रेस आला, म्हणजे पटकन काहीतरी खराब न्यूज कळाली किंवा मार्केट एकदम क्रॅश झालं आणि तुमचा पैशाचा लॉस झालं, तो जो ॲक्यूट स्ट्रेस येतो त्याचे इम्पॅक्ट्स वेगळे आहेत बॉडीवर. जो क्रॉनिक स्ट्रेस असतो तो क्रॉनिक स्ट्रेस अतिशय खराब आहे आणि दॅट कॅन परसिस्टंटली इन्क्रीज कॉर्टिसॉल. आणि ॲक्यूट स्ट्रेसमध्ये कॉर्टिसॉलचा रोल नाही आहे. क्रॉनिक स्ट्रेसमध्ये कॉर्टिसॉलचा रोल आहे. आणि कॉर्टिसॉल हे कार्टिकोस्टिरॉइड्स हॉर्मोन्स आहेत, ते कोलेस्ट्रॉल ब्रेकडाऊन केल्यानंतर येतात आणि त्याच्यामुळे ते इन्सुलिनला अजून वाढवतात. इन्सुलिन वाढलं की मेटाबॉलिक डिसऑर्डर्स वाढतात. त्याच्यामुळे स्ट्रेसचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. मग आम्ही जेव्हा पेशंटला विचारतो तुम्हाला स्ट्रेस आहे का, लोकांना काय वाटतं, बाबा ब्रेकअप झाला स्ट्रेस आहे, नवरा बायकोचे भांडणं झाले स्ट्रेस आहे, त्याच्यानंतर फिनान्शियल काही क्रायसिस आल्या स्ट्रेस आहे, किंवा कोणी घरात आजारी असेल किंवा आपण स्वतः आजारी असो, हा स्ट्रेस आहे. इतके स्ट्रेस लोकांना माहिती आहेत. मुलांमधले टीनेजर्समधले स्ट्रेस सगळे रिलेशनशिप स्ट्रेस आहेत. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा आपल्याला स्ट्रेसकडे बघायला पाहिजे. स्ट्रेसमध्ये जेव्हा आपण उदाहरण देतो मानवाचं, आदिमानवाचं, की तेव्हा दे वेर हंटर गॅदरर्स. ते शिकार करायचे प्राण्यांची आणि खायचे. तेव्हा वनस्पती पण फळं वगैरे नव्हती, तर त्यावेळेस ते शिकार करायचे आणि खायचे. हे उदाहरण देतो आपण. किंवा ते स्प्रिंट रनर्स होते, ते स्प्रिंट पळायचे. ते असे मैलोमैल पळायचे नाहीत, मॅरेथॉन नव्हते पळत, बिलकुल पळत, मॅरेथॉन पळत नव्हते. ते स्प्रिंट्स करायचे. त्याच्यामुळे स्प्रिंट एक्सरसाइज इज मोर इम्पॉर्टंट दॅन मॅरेथॉन. तर स्प्रिंट करायचे. हे आपण उदाहरण खूप चांगलं देतो. आपण हे विसरतो की त्यावेळेसचे लोक रिकामे बसायचे, काहीच नाही ना, काम नाही. हंटर गॅदर झालं, एखादा प्राणी मिळाला, खायला मिळालं, संपलं. त्यांचा दिवसभराचा कुठलाही थॉट प्रोसेस नाही. एकदम शांत बसायचे, काही टेन्शन नाही. आता काय माहिती आहे का, की मी सुट्टी घेतो, माझा जॉबमधनं सुट्टी घेतो, माझ्या फॅमिलीला कुठंतरी घेऊन जातो आणि तिथं काहीतरी तिसऱ्या ॲक्टिव्हिटीज करायचा प्रयत्न करतो आणि कंटिन्युअस माझं माइंड एंगेज ठेवायचा प्रयत्न करतो. दॅट इज अ क्रॉनिक स्ट्रेस ऑल्सो. मीन्स एव्हरीथिंग इज गुड but still stress is there. Still your mind is working persistently 24/7
अँड दॅट स्ट्रेस क्रिएट्स लॉट ऑफ इश्यू. मग स्ट्रेस घालवायचा कसं? कसं तुम्ही रिकामं बसा ना यार, 10 मिनटं बसा ना. मग ते झालं मेडिटेशन वगैरे, रिकामं बसा, बिनकामी बसा. मोबाईल पण ना. मोबाईल तो अजून एक स्ट्रेसचा फॅक्टर आहे. किंवा टीव्हीवर पण काही नाही बघायचं. टीव्हीवर काही नाही बघायचं, मोबाईलवर काही नाही बघायचं, ह्याचा मेसेज त्याचा मेसेज त्याचा मेसेज, त्याच्यावरनं अजून भांडणं, व्हॉट्सअपवरचे मेसेजेस. तर हे सगळं नाही का, इट इज मोर स्ट्रेस क्रिएटिंग. त्याच्यापेक्षा रिकामं, मग कोणी म्हणतं मेडिटेट करा, कोणी म्हणतं हमिंग करा, किंवा तुमचं वेगल हे करा, काय म्हणतो आपण त्याला, हॅक करा, किंवा ओंकार करा, ध्यानधारणा करा. मग व्हॉट इज दिस? रिकामं बसा ना. ज्यांना हे करायचं नाही त्यांनी रिकामं बसावं, काही नको डोक्याला ताण, काहीच नाही. मला नुसतं बसायचं 15-20 मिनटं आराम करायचा, कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, काय नाही, शांत बसायचं. म्हणजे एखादं समजा नवरा बायको असले, दुपारी चहा पीत बसले, शांत बसले, काहीच नाही, स्ट्रेस फ्री, मस्त दोघं चहा पित आहेत आणि कशाबद्दलच चर्चा नाही, माइंड इज कम्प्लिटली फ्री. सो दॅट इज स्ट्रेस रिलीफ. 15 मिनटं काही न करता बसणं खरं डिटॉक्स आहे. खरं डिटॉक्स आहे. पण सर त्याचाही स्ट्रेस येतो की मी काहीच नाही करत. अरे नाही, पण बेसिकली म्हणजे काय माहिती आहे की आता कसं झालं की वी आर एक्सपेक्टिंग, म्हणजे आपले स्वतःकडनंच एक्सपेक्टेशन्स इतके जास्त वाढलेत की मी हे पण करायला पाहिजे, मी ते पण करायला पाहिजे, मी ते पण करायला पाहिजे. आणि हे करत करत आपण अननोईंगली आपण स्ट्रेस जनरेट करतो आणि मन जेव्हा पळायला लागतं तेव्हा इकडे कॉर्टिसॉल सुटायला लागतं. आपल्याला प्रोडक्टिव्हिटीचं ॲडिक्शन लागलं. हां, प्रोडक्टिव्हिटी, वी वॉन्ट मोर प्रोडक्शन. कारण गिल्ट येतो ना, अरे रिकामं पण बसलं ते की असं वाटतं वेळ वाया घालवला. ते प्रोडक्शन जे ते हायब्रिड आहे, ते हायब्रिड उत्पन्न आहे, ते नैसर्गिक उत्पन्न नाही आहे. त्याच्यामुळे तो स्ट्रेसचा पण इम्पॅक्ट मेटाबॉलिक डिसऑर्डर. आपण चौथा जो एक पार्ट राहिला आपल्या स्वीट्सबद्दलचा, तो आर्टिफिशियल स्वीटनर्स. हो, आर्टिफिशियल स्वीटनर्स खूप लोकांना आपण प्रमोट करतो आणि मग लोक काय म्हणतात हे 0 कॅलरी आहे. ते म्हणजे सुक्रालोज असो, सोडियम सॅक्रेट असो, त्याच्यानंतर अजून 2-4 आहेत असे स्वीटनर्स की दे आर 2000 टाईम, 500 टाईम, 5000 टाईम स्वीटेस्ट दॅन शुगर. हो. दे आर मोर स्वीटर दॅन शुगर. सो दे आर मोर टॉक्झिक दॅन शुगर. इट डझंट मीन की त्यांना त्याच्यामध्ये कॅलरीज नाहीत म्हणून ते खूप सेफ आहे, तर असं यत्किंचित नाही आहे. जेव्हा ते साखरेपेक्षा 5000 पट गोड असतं तेव्हा ते तितकेच एक्स्ट्रा गस्टेटरी रिसेप्टर स्वीट टेस्टचे स्टिम्युलेट करतं आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्रिएट करायला लागतं. साखर नाही तर सुक्रालोज टाका, साखर नाही तर सोडियम सॅक्रेट टाका, किंवा साखर नाही तर एस्पार्टेम टाका. हे अतिशय चुकाचं आहे. हेच त्यापेक्षा साखर खाऊन मोकळे व्हा. अँड दीज आर द थिंग्स विच कॅन लँड द पर्सन इन टू मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. मग स्टिविया, मॉंग फ्रूट. मॉंग फ्रूटबद्दल त्याच्यामध्ये जे ॲलिलोज आहे ना, त्या ॲलिलोजबद्दल 2 थॉट प्रोसेस आहेत. काही लोक म्हणतात की, काही सायंटिस्ट असं म्हणणं आहे, जे मॉलिक्युलर सायंटिस्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे की दॅट इज गुड. पण अजून मला असं वाटतं इवन मॉंग फ्रूटचं जे काही ॲलिलोज आहे ते ॲलिलोज पण एक्स्ट्रा गस्टेटरी टेस्ट रिसेप्टरला स्टिम्युलेट करणारच, स्वीट टेस्ट रिसेप्टरला. त्याच्यामुळं एनी स्वीट टेस्टिंग पदार्थ ज्याला आम्ही मधुर रसामध्ये कॅटेगराईज करतो ते अतिप्रमाण चांगलं नाहीच. अतिप्रमाण नाही, पण थोडं पण पण थोडं पण रोज नको, रोज नको. असं रोजचा चहा काय कडू माहिती कसा का, प्यायचा? तुम्ही 1 चमचा समजा साखर जर टाकत असाल आणि तुमची फक्त 1 ग्राम समजा मॉंग फ्रूट घेत असाल किंवा एस्पार्टेम अगदी 2 गोळ्या टाकत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही 10 चमचे साखर खाताय ना, 10 चमचे तुम्ही गोड पदार्थ खाताय, विच इज स्टिम्युलेटिंग युअर. होतं काय माहिती का, यू आर थिंकिंग, आम्ही काय विचार करतो की ते इन्सुलिन स्पाईक किती करणार, एम्टॉर्जिन एक्सप्रेशन किती करणार, आणि स्वीट टेस्ट रिसेप्टर जे एक्स्ट्रा गस्टेटरी स्वीट टेस्टला ते किती स्टिम्युलेट करणार. या 3 पॅरामीटर्सवर आपल्याला बघायला पाहिजे. आणि चौथं ते गट फ्लोरा किती डिस्टर्ब करणार. गट फ्लोरा डिस्टर्ब, आणि त्याचा अजून अभ्यासच नाही, कारण हे नवीन आहेत हे प्रोडक्ट. सगळे नवीन आहेत आणि त्याचा अभ्यास नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली आपण नाही जायला पाहिजे. तुम्हाला सेवन करायचं सेवन करा. कधीतरी तुम्हाला बाबा सणावारी असेल किंवा शुगर फ्री टाकून, सुक्रालोज टाकून तुम्ही जर पुरणपोळी केली तर ते जास्त कधीतरी खायची, ते असे रोजची खाण्याची गोष्ट रोजची नाही. खाण्याची गोष्ट नाही आहे. आपण आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी डिस्कस केलं. तर मग आता जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, सिंड्रोम्स असेल जिथे तुम्हाला जाणवतं आहे की मला या रिलेटेड, व्याधीं रिलेटेड काहीतरी आहे, तर आता करायला काय हवं? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की याला औषधाची तर गरजच नाही आहे, मग आहार आणि विहार तो कसा असायला पाहिजे? आता बेसिकली आहारामध्ये सर्वसाधारण चांगला आहार कोणता आणि खराब आहार कोणता. आता चांगला आहार ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे आमच्या डेफिनेशनप्रमाणे चांगला आहार जो आहार आहे जो तुमच्या धातूंचं पोषण करतो, तो जो तुम्हाला नरिशमेंट करतो, ओव्हर नरिशमेंट नाही. नरिशमेंट म्हणजे तुम्ही जे खाताय ते ATP जनरेट करतायत टिश्यूज, तोच आहार हा चांगला आहार असायला पाहिजे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आहार हा अर्धशक्तीच खायला पाहिजे, ही दुसरी गोष्ट. मग जेव्हा आम्ही आहाराचं कॅटेगरायझेशन करतो तेव्हा आता सध्या आम्ही काय करतो की तुम्हाला तर समजा फॉर एक्झाम्पल वी आर इन टू
आपण आता फूड आपलं क्वालिटीज पूर्ण चेंज झाली आहे, तर तुमचं नॉन प्रोसेसिंग फूड पाहिजे, पॅकेट फूड नको, हेवी प्रोसेस्ड हेवी फ्राईड नको फूड तुमचं. हे तुमचं जर रेग्युलर तुमच्या खाण्यात येत असेल, त्याच्यानंतर तुमच्या फूडमध्ये ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट्स नको आहेत. असाच आहार तुम्ही खायला पाहिजे जो पचायला अतिशय साधा आहे, जो तुम्ही अर्धशक्ती खाल, तुमच्या स्टॅमिनाप्रमाणे तो हाफ द कॅपॅसिटी ऑफ युअर डायजेशन और हाफ द कॅपॅसिटी ऑफ युअर ॲबडॉमेन. एवढाच तुमचा आहार दिवसातून तुमच्या काय माहिती आहे का, आहार हा डिमांड अँड सप्लायची गोष्ट आहे. तुमच्या बॉडीने डिमांडच केलं, लोकांना वाटतं मला भूकच लागली नाही, मग आता रात्री झाली म्हणून जेवून घ्या झोपा. अरे जर तुमच्या शरीराने डिमांड नाही केलं आहे, नका खाऊ ना, झोपा तसंच. पण सर याचंही उलट होतं की मग खाल्लंय, जाणवलंय की इनफ झालंय, पण तरी भूक गेलेली नाही आहे. मग दॅट इज अ डिसीज, दॅट इज अ मेटाबॉलिक सिंड्रोम. भूक जास्त असणं किंवा भूक कंट्रोलमध्ये नसणं, दॅट इज अ प्रॉब्लेम विथ द ॲपिटाईट कंट्रोल सिस्टीम. म्हणजे तुमचं लेप्टिन रेझिस्टन्स आलेलं आहे तुमच्या हायपोथॅलॅमसला, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आलं आहे हायपोथॅलॅमसला, आणि मग धिस इज अ साईन मला खूप भूक लागते. हा मेटाबॉलिक सिंड्रोमच आहे. ओके. माझ्यासाठी ते सर, म्हणजे आता तुम्ही बोलला त्याच्यानं मला जस्ट लक्षात आलं की जसं लॅक्टेटिंग मदर्स ना, बाळाच्या रिक्वायरमेंटनुसार मिल्कची क्वालिटी चेंज होत राहते. बाळाला जर डिहायड्रेशन होत असेल तर ऑटोमॅटिक लिक्विडी मिल्क येतं, बाळाला जर काही जास्त वजन कमी झालं असेल तर ऑटोमॅटिक फॅटी मिल्क येतं. सो तसं बायोलॉजी वर्क करतं, डिमांडनुसार सप्लाय क्रिएट होतो. आपण तर सप्लाय इतका महत्त्वाचा आहे, तुम्हाला सांगू का. आईचं बाळ जेव्हा स्तनपान करतं तेव्हा त्या ब्रेस्टचं निप्पल डिटेक्ट करतं की बाळाला काय लागणार आहे, कशाची डेफिशियन्सी आहे, आणि त्याप्रमाणे आई ते दूध तसं तयार करत असते. ह्याच्यावर खूप काम झालेलं आहे. तर इतकं ते सेन्सिटिव्ह आहे. तुमचा जो प्रश्न आहे की मग त्या आईने कसं आहार ठेवायला पाहिजे, तर प्रेग्नन्सीमधला आहार हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. पण निश्चितपणे आई जर व्यायाम करत नसेल तर आईने खूप फळं नाही खायला पाहिजेत. आई जर व्यायाम करत नसेल तर आईने खूप जास्त दूध नाही प्यायला पाहिजे. आई जर व्यायाम करत नसेल तर आईने खूप तळीव पदार्थ नाही खायला पाहिजेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही आहाराबद्दल म्हणलात की आहार कसा असायला पाहिजे, आजचं सगळ्यात मोठं कल्प्रिट डाएटमधलं तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण दॅट इज अ सीड ऑइल. सीड ऑइल इज टॉक्झिक फॉर ह्युमन्स, टॉक्झिक फॉर द, मी तुम्हाला जे 8 पॅथॉलॉजी सांगितल्यात ना, त्यातली जी सेल वॉल इंटिग्रिटीची जी पॅथॉलॉजी आहे दॅट इज कम्प्लिटली डिस्टर्ब बाय सीड ऑइल. बापरे, मग काय खायचं? तुम्ही एकतर असं सीड ऑइल खा, त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स खूप कमी आहेत, ओमेगा 6 खूप कमी आहेत. आता तुम्ही जर लिस्ट पाहिली ओमेगा 6ची तर करडीच्या तेलामध्ये सगळ्यात हायेस्ट ओमेगा 6 आहे. आणि आपलं चुकतं कुठं, आम्ही ओमेगा 3 खात नाहीत आणि ओमेगा 6च खात जातो. तुमचा बॅलन्सच नाही आहे. नॉर्मली बॅलन्स तो 1:3 और 1:4 पाहिजे ओमेगा 6, ओमेगा 3 टू ओमेगा 6. आमचा 1:20, 1:25, 1:30, 1:35, तितकं इन्फ्लेमेशन वाढत जातं. जिथं 1:4 रेशो पाहिजे तिथं आज आम्ही 1:35, 1:20 to 30, 40पर्यंत जातो तो रेशो. आणि मग हे आम्ही तळलेलं तेल, परत तळलेलं तेल, हे आम्ही जे खात राहतो, हे खाल्ल्यामुळे आमचं बॉडीमधलं इन्फ्लेमेशन वाढतं. आपण जो तिसरा प्रकार 8 रूल्सपैकी तिसरा पाहिला आहे की इन्फ्लेमेशन. इथं इन्फ्लेमेशन सुरू होतं आणि ते इन्फ्लेमेशन इन्सुलिन रेझिस्टन्स करतं. आणि आपल्याला वाटतं मला तर डायबिटीस नाही, मला तर काहीच नाही, आणि मी तेल का बंद करू. मग सर कुठली ऑइल? कारण सीड ऑइलमध्ये सगळं ऑलमोस्ट जी माहिती आहे ती आपल्याला. तर तो ते कमीत कमी वापरा. तो 5 लिटरचा फॉर्म्युला आहे, तो बंद करा. कुठल्याही कुटुंबाला विचारलं, कुटुंबातल्या स्त्रीला विचारलं किती तेल आणते तर 5 लिटर आणते. कुठून आले ते 5 लिटर मला माहीत नाही. त्यामुळे तुमचं साधारण 300 ml ते 400 ml प्रति महिना तेल वापरायचं. इतकं कमी तुम्ही ते सीड ऑइल्स वापरायला पाहिजे. 300-400 ml पर पर्सन पर मंथ. आणि ते आम्ही लोक स्ट्रिक्टली सांभाळतो ते. सो तितकंच पाहिजे. नाही, जर तुमची बॉडी परमिट करत असेल, तुमची बॉडी जर हेल्दी असेल, तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये नाही आहेत, तर तुम्ही सरळ बटर आणि तूप वापरा. त्याच्यानंतर खालचं तुम्ही कोकोनट ऑइल वापरा, मीडियम चेन ट्रायग्लिसराईड्स आहेत ते. आणि नाही तर मग एकदम कमीत कमी सीड ऑइल वापरा. मग सीड ऑइलपैकी त्यातल्या त्यात शेंगदाणा तेल किंवा तिळाचं तेल इज बेस्ट. बाकी सरकी, सूर्यफूल, राईस ब्रान, करडी, हे खूप जास्त तुम्हाला हे खायचेच असतील तेलं, मग तुम्ही ओमेगा 3चे सप्लिमेंट्स घ्या, म्हणजे तुमचं बॅलन्स होईल. तर ऑइल इज द मोस्ट बिगेस्ट कल्प्रिट. सगळ्यात मोठं कल्प्रिट ऑइल आहे. आणि ते पण रिफाईंड ऑइल. म्हणजे तुम्ही हायली प्रोसेस्ड ऑइल खाताय, ते जेव्हा तुम्ही विकत आणता तेव्हाच ते ऑक्सिडाईज झालेलं आहे, कारण का ते रिफाईन झालेलं आहे. त्याच्यामुळे शरीराला रिफाईंड काहीच नाही चालत.
रिफाईंड प्रोटीन्स नाही चालत, रिफाईंड फॅट्स नाही चालत, रिफाईंड फॅटी ॲसिड्स नाही चालत, नथिंग रिफाईंड. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ट्रीटमेंटमध्येच होतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं की एकतर हे जे डिसऑर्डर्स आहेत मेटाबॉलिक डिसऑर्डर्स हे ड्रगेबल नाहीच आहेत. म्हणजे शुगर कमी करणाऱ्या गोळ्या, डायबिटीस कमी करणाऱ्या गोळ्या ह्या शुगर कमी करणाऱ्या, डायबिटीस कमी करणाऱ्या नाही आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोळ्या ह्या कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतात, हार्ट डिसीज कंट्रोल करणाऱ्या नाही आहेत. ह्याचं कारण काय माहिती आहे का, की ही जी सिस्टीम डेव्हलप झालेली आहे ही सिस्टीम ही ग्लुकोसेंट्रिक आहे. म्हणजे येणे करून तुमचं शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचं. पॅथॉलॉजीज 8 आहेत, एकच नाही आहे ना. जेव्हा आपण शुगर कंट्रोल करतो तेव्हा आपण फक्त या 8 पैकी एक पॅथॉलॉजी कंट्रोल करतो, बाकीच्या 7चं काय. मग सगळ्यात महत्त्वाचं इथं काय माहिती आहे का, की तुमचा जो फोकस आहे, तुमचा जो कन्सेप्ट आहे एखादा डिसीज ट्रीट करायचा, तुमचं जे एम आहे ते फक्त ग्लुकोसेंट्रिक नसावं, हे इन्सुलिनोसेंट्रिक असावं. जेणेकरून जो आहार, जे मेडिसिन्स तुमचं इन्सुलिन कंट्रोलमध्ये ठेवतील असाच तुमचा ट्रीटमेंटचा पार्ट असावा. फक्त ग्लुकोसेंट्रिक मॅनेजमेंट ही कुठलेही कॉम्प्लिकेशन्स पण थांबवू शकत नाही आणि कुठला आजार पण कमी करू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे, यातला कुठलाच आजार ड्रगेबल नाही आहे, हा फुडेबल किंवा एक्सरसाइजेबल आहे. त्यामुळे इन्सुलिनोसेंट्रिक डाएट असणं किंवा तुमची लाईफस्टाईल असणं ही जास्त महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक व्यक्ती जो कोण हा पॉडकास्ट ऐकतोय त्यांनी कृपया गुगल करून बघावं की व्हॉट इज द इन्सुलिन इंडेक्स. जसं सगळ्यांना ग्लायसेमिक इंडेक्स माहिती आहे, पण लोकांना इन्सुलिन इंडेक्स माहीत नाही. बरेच प्रोटीन्स ते इन्सुलिन वाढवतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की किटोजेनिक असतात काही अमायनो ॲसिड्स, काही इन्सुलिनोजेनिक असतात. जे इन्सुलिनोजेनिक अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन्सेस, ते मेटाबॉलिक डिसऑर्डर्सला कामाचे नाही आहेत. त्यामुळे तुमचं पूर्ण सेंटर ऑफ म्हणजे फोकस जो असायला पाहिजे हा इन्सुलिनोसेंट्रिक असायला पाहिजे, फक्त ग्लुकोसेंट्रिक असून कामाचं नाही. त्यामुळे फक्त शुगर कमी झाली म्हणजे कामाचं नाही आहे. बऱ्याच बाकीच्या आतला म्हणजे खाली ते फक्त एपिटोम आहे, खाली मोठा डोंगर आहे, तो डोंगर ट्रीट करणं गरजेचं आहे. सर, आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की काय पद्धतीचं अन्न असेल पाहिजे, की कमी प्रोसेस, तळलेलं नसावं, पॅकेज नसावं, शक्यतो हेवी नसावं. सो समजा आता जर मला, कारण का लोकांना ना ह्या ग्रामर कळतं आहे पण त्याचं उत्तर नाही लक्षात. आपण एक्झाम्पल घेऊन आता एक्झाम्पल आपण घेऊ. सर्वसाधारणपणे जर तुम्हाला सेफेस्ट फूड खायचं असेल तर ते उकडलेलं पाहिजे. मग तुम्ही चिकन खा, तुम्ही मटन खा, तुम्ही मटन सूप खा, तुम्ही फिश खा, तुम्ही अंडी खा, ते जास्तीत जास्त पाण्यामध्ये प्रोसेस्ड फूड पाहिजे. ते तेलामध्ये प्रोसेस्ड फूड नको. ओके, पहिलं प्रिन्सिपल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण एक असं बघू की गहू आहे किंवा ज्वारी आहे. ज्वारीचा आपण दलिया केला किंवा गव्हाचा दलिया केला म्हणजे त्याचे धान्य कसे झाले, मोठे मोठे तुकडे होतात, त्याला आपण क्रॅक्ड व्हीट म्हणतो, मोठे मोठे तुकडे. त्याच्यानंतर आपण कणिक तयार केली, पीठ, गव्हाचं पीठ ज्याच्या आपण पोळ्या करतो, आणि त्याच्यानंतर आपण मैदा तयार करतो. म्हणजे मैदा करतो म्हणजे आपण ते रिफाईंड करत जातो. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा तुमच्या साध्या पोळी करणाऱ्या गव्हाच्या पिठापेक्षा कैक जास्त आहे, आणि तो त्या क्रॅक म्हणजे दलियापेक्षा अजून कैक पटीने जास्त आहे. म्हणजे जितकी गोष्ट तुम्ही रिफाईन करणार आहात तितकं तुमचं ग्लायसेशन वाढत जाणार पुढचं. आणि आपला चौथा जो इश्यू आहे तो ग्लायसेशनचा आहे. त्याच्यामुळे आता इथं काय माहिती आहे का, की जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो, पेशंट म्हणतात आम्ही ते हे करतो, चिल्ले करतो. आता चिल्ले करतो म्हणजे तुम्ही पीठ करता. अरे करू नका पीठ. प्रॉब्लेम पीठ करण्यामध्ये. मग आम्ही सांगतो मुगाची डाळ नाही, आम्ही मुगाच्या डाळीचे चिल्ले करतो. म्हणजे आम्ही मुगाच्या डाळीला पीठ करतो, पीठ केलं की संपला कार्यक्रम. मग खायचं काय उकडलेलं खा. त्याच्यात काय मसाले टाकायचे ते टाका. तुम्ही स्टीव्स तयार करा, तुम्ही बॉईल चिकन खा, बॉईल मटन खा, बॉईल व्हेजिटेबल्स करा, किंवा मग तुम्हाला कडधान्य खायचं असेल तर ते भिजवा, कुकरमध्ये शिजवा, त्याला कमीत कमी तेलात फोडणी टाकून तुम्हाला जे स्पायसेस पाहिजेत, ज्या भाज्या पाहिजेत त्या त्याच्यात टाका, त्या खा भरपूर. काय इश्यू आहे. आणि रोस्टेडमध्ये काय माहिती का, रोस्टिंगमध्ये होतं काय, जेव्हा आम्ही ग्लायसेशनचा विचार करतो ना तेव्हा रोस्टिंगमध्ये कलर चेंज खूप नाही व्हायला पाहिजे. भाजता जास्तच भाजलं गेलं आणि ते जर ब्राऊन झालं, ब्राउनिंग रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट शुड नॉट बी ब्राउन्ड. मग भाजताना तुम्ही इतकं कमी भाजायला पाहिजे की ब्राउनिंग रिॲक्शन नाही झाली पाहिजे. मग ब्राउनिंग झालं की मग त्याचं तुम्हाला थालीपीठ करा, हे करा, ते करा, तुम्हाला जे काही भाजणं त्यातल्या त्यात चांगलं आहे. पण तळणं, बार्बिक्यू करणं किंवा ते काय आपण म्हणतो त्या भट्टीमध्ये ठेवून तंदूर करणं, दॅट इज द वर्स्ट पार्ट.
आणि तुम्हाला वाटतं आम्ही तर तेलकट नाही खात, पण त्याच्यामध्ये इतके जास्त ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट्स तयार होतात, त्यामुळे असंही चालत नाही. तुम्ही खा ना, तुम्हाला जेवढं अर्धपोटी खायचं ना, अर्धपोटी पोटभर खा, म्हणजे अर्धपोट भरेपर्यंत खा. अर्धपोटी पोटभर असेल अर्धपोटी पोटभर खा तुम्ही. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बॉईल करून खा तुम्ही. त्याच्यामध्ये मसाले खूप जास्त महत्त्वाचे. तुम्हाला मी सांगतो, कोविडमध्ये लोकांना वाटलं होतं की मॅक्झिमम इंडियन्सचा डेथ होईल, कारण काय आपली खूप थिक पॉप्युलेशन आहे. असं झालंच नाही. कोण कारणीभूत आहे? आमचं किचन कारणीभूत आहे, इंडियन किचन कारणीभूत आहे. कारण का इंडियन किचनमध्ये मॅक्झिमम मसाले वापरले जातात आणि ही सगळी मसाले एजेस कमी करतात. तेव्हा बॉडीमधलं तुमचे फोडणीमधले पदार्थ बघा ना, एजेस कमी करतात म्हणजे एजेस म्हणजे ॲडव्हान्स ग्लायसेशन अँड प्रोडक्ट्स फूडमधले कमी करतात आणि तुमची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करत जातात रोजच्या रोज. तुम्ही फोडणीमधले पदार्थ बघा, हळद बघा, जिरे बघा, मोहरी बघा, हिंग बघा, हे सगळे एजेस कमी करणारे पदार्थ आहेत. प्रचंड संशोधन झालेलं आहे. त्यामुळं आणि आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलं की कच्चं खाऊ नका, फोडणी देऊन खा काय खायचं ते, आणि फोडणीमध्ये हे द्रव्य वापरा. आपले सगळे मसाले हे स्टिम्युलंट म्हणजे इम्युन सिस्टीमला चांगले ठेवणार आहेत, हेल्दी ठेवणार आहेत. इम्युनोस्टिम्युलंट म्हटल्यापेक्षा मोड्युलेटर्स आहेत. त्यामुळं अन्न हे तुम्हाला फोडणी देऊन शिजवून ही मसाले नक्की वापरा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मिरची वापरा, लसूण वापरा, कांदा वापरा, सगळ्या भाज्या वापरा, ह्याच्यात काही बंधन काहीच कशाला नाही. प्रोसेसिंग रोजच तंदूर खायला लागले तुम्ही, रोजच फ्राईड चिकन खायला लागले, रोजच फ्राईड व्हेजिटेबल्स खायला लागले, ते नाही जमणार. मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे आपण मगाशी इंटरमिटंट फास्टिंगबद्दल बोललो. हो, नेमकं काय असतं इंटरमिटंट फास्टिंग, आणि या सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्सवरती काम करताना फास्टिंग कसा महत्त्वाचा रोल प्ले करतं, आणि जर कुणाला ते सुरू करायचं असेल तर काय रूल्स लावले येस. पाहिजे? बेसिकली जेव्हा आपल्याला इंटरमिटंट फास्टिंगला जायचं ना, तो खूप खूप महत्त्वाचा विषय. एकतर नाही का, सगळ्यात महत्त्वाचं मध्ये एक पेपर आला होता इंटरमिटंट फास्टिंगमध्ये की इंटरमिटंट फास्टिंग केल्याने तुमचा कार्डियक इश्यूज येतात, हे येतात. अहो ते नोन आहे, इट इज अ नॉर्मल. इंटरमिटंट फास्टिंग केल्यानंतर जर तुम्ही समजा परसिस्टंट इंटरमिटंट फास्टिंग केलं तर फास्टिंग केल्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणारच आहे, पण ते त्या कंडिशनला नॉर्मल आहे. ते मी तुम्हाला काय म्हणलं की तुमची पत्रिका बघायला लागते ना, तर ज्याची पत्रिका बघतोय तो फास्टिंग करतोय का नाही करत आहे. फास्टिंग करत असेल आणि कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर त्याचं ते नॉर्मल आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा इंटरमिटंट फास्टिंग करायचं तेव्हा हे जे तुमचं काय म्हणतात त्याला, रिदम ऑफ द आर्टरीज किंवा तुमच्या हार्टचा रिदम चेंज झाला, तुमचं टॅकिकार्डिया बसला, हे बसला, तेव्हा अतिशय रेअर ठिकाणी होतं ते, आणि हे काही प्रमाणात नोन आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इंटरमिटंट फास्टिंग करताना वेदर यू आर फिट फॉर इंटरमिटंट फास्टिंग हे तुम्हाला बघायला लागतं. आणि ते कसं चेक करायचं? आणि ते तुम्हाला जर बघायचं असेल वेदर यू आर फिट, तुम्हाला मायग्रेन नसायला पाहिजे, तुम्ही इन्सुलिन घेणारे डायबेटिक पेशंट्स नसायला पाहिजेत, तुम्ही खूप थिन नसायला पाहिजेत. म्हणजे थिन म्हणजे खरंच थिन. काय माहिती आहे का, इंटरमिटंट फास्टिंग हा शब्द आला ना, त्याच्यामध्ये 2 गोष्टींमध्ये आपल्याला डिसाईड करायला लागतं. व्हॉट डू यू मीन बाय फास्टिंग आणि व्हॉट डू यू मीन बाय स्टार्वेशन. तुम्ही स्टार्व नाही व्हायला पाहिजे. आणि मग कसं ओळखायचं स्टार्वेशन? इंटरमिटंट फास्टिंगमध्ये तुम्ही स्टार्वेशन कधीच होत नाही, कारण तुमची बॉडी तुमच्या फॅट्सला किटोन्समध्ये क्रिएट करते आणि ते बीट ऑक्सिडेशनमध्ये जाळून टाकतात ती चरबी. जेव्हा स्टार्वेशन असतं तेव्हा तुमच्याकडे जाळायला चरबीच नसते. दिस इज द डिफरन्स बिटवीन अ स्टार्वेशन अँड फास्टिंग. हा महत्त्वाचा फरक आहे. तर तुम्ही तेवढे थिन नकोत की तुम्ही स्टार्व व्हाल, तुम्ही डायबिटिक नकोत, तुम्ही प्रेग्नंट वुमेन नको, तुम्हाला सिव्हिअर ऑटोइम्युन डिसऑर्डर्स नकोत. तर ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन्समध्ये जर तुम्ही फिट बसत असाल तर तुम्ही यू आर फिट फॉर इंटरमिटंट फास्टिंग. मग इंटरमिटंट फास्टिंग कसं सुरू करायचं? मग नॉर्मली सगळ्यांनीच ओव्हरनाईट फास्ट करायला पाहिजे, रात्री खायलाच नाही पाहिजे. म्हणजे 12 तासाचं फास्टिंग इज अ ओव्हरनाईट फास्ट, त्याला आम्ही इंटरमिटंट फास्टिंग म्हणत नाही. मग हळूहळू 1-1 तास वाढवा. मग 12च्या ऐवजी 13 तास फास्ट करा, 16 तास फास्ट करा, 18 तास फास्ट करा. काही लोक आता मी तर साधारण 8 into 20 hours रोजचं फास्टिंग असतं आमचं. हो, डेली फास्ट करतो आम्ही. 20 hours फास्टिंग डेली असतं. आधी रात्री 9 वाजताचं जेवण झालं तर दुसऱ्या दिवशी 3 वाजता, 3:30 वाजता, 4 वाजता जेवण होतं पहिलं. तोपर्यंत तोंडात काहीही नसतं. तर ते अचीव करावं लागतं. ते एकदम मी आजपासून इंटरमिटंट फास्टिंग केलं तर मग चक्रा येतील तुम्हाला. तर हळूहळू स्टेप बाय स्टेप ते वाढवायचं. आणि इंटरमिटंट फास्टिंग केल्याने सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ग्रोथ हॉर्मोन वाढतं तुमचं. आणि ग्रोथ हॉर्मोन वाढणं म्हणजे फास्टिंग इज अँटी एजिंग, तुमचं एजिंग कमी होतं. आणि लोकांना काय वाटतं माहिती आहे का, की फास्टिंगमुळे खूप काही त्रास झाला, खूप वीक झालं, खूप अशक्तपणा झाला, हेमोग्लोबिन असं कधीही फास्टिंगने होणार नाही. असंच असलं असतं तर एकादशी ठेवलीच नसती देवानी, रोजे ठेवलेच नसते अल्लानी.
तर इंटरमिटंट फास्टिंग एव्हरीबडी शुड गो टू इंटरमिटंट फास्टिंग. पण तुमची कंडिशन्स आहेत की तुम्हाला काय, तुम्ही जर अँटीडायबेटिक ड्रग घेत असाल तर ते डोस तुम्हाला तुमच्या फिजिशियनकडनं ॲडजस्ट करून घ्यायला लागतील. तुम्हाला हायपोग्लायसिमिया नाही बसायला पाहिजे. तर ह्या काही कंडिशन्स आहेत. या कंडिशन्समधनं जर तुम्ही फास्टिंग केलं तर त्याच्यासाठी काही इश्यू नाही येणार. आणि काय पद्धतीचा आहार असला पाहिजे मग जर थोड्याच वेळात हा जर सगळ्यात खायचं आहे. महत्त्वाचा आहे. मी 20 तास फास्टिंग केलं आणि मग जिलबी खाल्ली, लाडू खाल्ला, पेढे खाल्ले, संपलं, काहीच उपयोग नाही कारण माझं इन्सुलिन डीप 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 जाऊन फटकन पीक वाढला. तो पीक तुमचं सगळं डॅमेज करून जातो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही फास्टिंग करताय तेव्हा एक तर तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खा किंवा प्रोटीन सोडून तुमचा फास्ट सोडा. हाऊ यू ब्रेक द फास्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन हाऊ यू फास्ट, हाऊ लॉंग यू फास्ट. कशाने ब्रेक केला पाहिजे? तुम्ही कडधान्याने ब्रेक करा, तुम्ही अंडी खाऊन ब्रेक करा, तुम्ही चिकन सूप खाऊन ब्रेक करा, तुम्ही बॉईल्ड चिकन खाऊन ब्रेक करा, काही इश्यू नाही. ओके. त्याच्यानंतर तुम्ही वरण आणि भाजी खाऊन ब्रेक करा, त्याच्यानंतर अर्धीच पोळी खा फक्त, नंतरचं मील तुम्ही कंप्लीट मील घ्या. पण तुमचा पीक जाऊ देऊ नका इन्सुलिनचा. हा महत्त्वाचा पार्ट आहे इंटरमिटंट फास्टिंगमधला. या सगळ्यामध्ये ज्यावेळेस आपण आहाराला इतकं महत्त्व देतो त्यावेळेस या सगळ्यामधला टायमिंग्ज किती महत्त्वाचे असतात. म्हणजे किती वाजता उठणं, किती वाजता जेवणं, किती वाजता व्यायाम करणं, या सगळ्यांच्या वेळा किती जास्त महत्त्वाच्या ठरतात? बेसिकली काय माहिती आहे का की त्याच्यामध्ये एक सर्केडियन सायकल म्हणून एक सायकल असते. तर ती सर्केडियन सायकल फॉलो करणं खूप आवश्यक आहे. सर्केडियन सायकल म्हणजे कसं असतं की आपल्या ह्याच्यामध्ये ब्रेनमध्ये जिथं आपल्या ऑप्टिक नर्व्ह जुळतात, दोन्ही डोळ्यांच्या नर्व्स ब्रेनमध्ये जिथं जुळतात ना, तिथं एक ऑर्गन असतो, त्याला म्हणतात सुप्राचायझमॅटिक न्यूक्लियस. आणि हा सुप्राचायझमॅटिक न्यूक्लियस जो आहे ना, तो सूर्यप्रकाशाने ट्रिगर होतो. आमची बॉडीची पूर्ण फिजिओलॉजी जी आहे ती डे आणि नाईट सायकलवर असते. आता बघा, तुमचं जिथं प्रकाशच पडत नाही 5-5, 6-6 महिने, त्या लोकांची फिजिओलॉजी आणि आपण जिथं 40 डिग्री सेंटीग्रेड आता टेम्परेचर आहे, इथली फिजिओलॉजी ही कम्प्लिटली वेगळी आहे. तुम्हाला किती वेळ प्रकाश राहतो सूर्याचा आणि किती वेळ अंधार असतो ह्याच्यानुसार तुमचं कॉर्टिसॉल आणि मेलॅटोनिन बॅलन्स होत असतं. ओके, आता तुम्ही सकाळी उठलात, सकाळी किती वाजता उठायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची झोप झाल्यावर उठायचं, अर्धवट झोपायचं नाही. मग ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठते. ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठते मला असं वाटतं की आता मला सांगा की एखादा माणूस रात्रपाळी करतोय, सकाळी 5 वाजता आला, तो कसा ब्रह्ममुहूर्तावर उठणार आहे? तो ब्रह्ममुहूर्तावर उठणारच नाही. त्यामुळे अशा लोकांनी स्वतःची झोप कंप्लीट झाल्याशिवाय उठायचं. बळजबरी मला जायचं आणि उठायचं हे नाही पाहिजे. तुम्ही शांतपणे कंप्लीट तुमची झोप उद्या होतं. काय माहिती आहे का की तुमची जर झोप झाली नाही तर तुमचं मिलॅटोनिन सिक्रेशन ड्रॉप झालेलं नसतं कम्प्लिटली, तुम्ही तसेच उठता आणि तुमचं कॉर्टिसॉल सिक्रेशन सुरू झालेलं नसतं. आणि अशा वेळेस मग सकाळी नाश्त्याला काय केलं आहे, मग आई किंवा बायको आवाज देते, मग झाला आहे नाश्ता तयार, उठलं की डायनिंग टेबलवर. अरे तुमचं मिलॅटोनिन अजून कम्प्लिटली ड्रॉप झालेलं नाही, कोर्टिसॉल तयार नाही बॉडीचं फिजिओलॉजी रन करायला, आणि त्याच वेळेस तुम्ही खाता यू स्टार्ट लँडिंग इन मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ॲट दॅट टाईम. सकाळचं अन्न पूर्णपणे पचलेलं आहे नाही आहे, कंप्लीट पचन झालं आहे, मोशन्स व्यवस्थित झाल्यात, मलमूत्र विसर्जन व्यवस्थित झालं आहे, माझं शरीर हलकं झालं आहे. त्याच नंतर जर मला गरज असेल तर मी ब्रेकफास्ट घेणार. एवढ्या कंडिशन्स आहेत ब्रेकफास्ट घ्यायला. आता काय माहिती आहे का की मग एक मेसेज फिरतो सोशल मीडियावर की हॅव अ ब्रेकफास्ट लाईक अ किंग. अरे तुम्ही आकाराने किंग होता, नंतर मग यू आर नॉट अ किंग, तुम्ही आकाराने किंग होता. सो ब्रेकफास्टबद्दल तर म्हणजे ब्रेकफास्ट ही मार्केटिंग टर्म आहे. हे मार्केटिंग टर्म आहे. म्हणजे व्हॉट इज ब्रेकफास्ट? यू आर ब्रेकिंग द फास्ट वेन यू आर फास्टेड द डे बिफोर. वेन युअर फूड इज कम्प्लिटली डायजेस्टेड, देन यू आर ब्रेकिंग द फास्ट. आणि वेन आयडियली सायंटिफिकली वेन युअर मिलॅटोनिन लेवल्स आर कम्प्लिटली डाऊन अँड कॉर्टिसॉल लेवल्स आर इन्क्रीजिंग, ॲट दॅट टाईम युअर लिव्हर इज फ्री फॉर द डायजेशन ऑफ द फूड. होतं काय की वेन यू टेक द ब्रेकफास्ट, तुम्ही उठताच 9 वाजता आणि तुम्ही 10 वाजता डायनिंग टेबलवर स्नान करून येऊन बसता, त्यावेळेस तुमचं लिव्हरच तयार नाही आहे ब्रेकफास्ट पचवायला. कारण का तुम्ही आदल्या दिवशीच रात्री कुठून तरी ऑनलाईन फूड मागवलेलं असतं, खाल्लंच 2 वाजता. मग अशा वेळेस ब्रेकफास्ट, मग अशा वेळेस तुमचं सर्केडियन, म्हणजे तुम्हाला सिम्पल सांगतो, इट इज अ डिमांड अँड सप्लाय. झोपेचं डिमांड आहे, किती आहे काय नाही तुम्ही तुमचं ठरवायचं. कोणाला 6 तास लागते, कोणाला 7 तास लागते, कोणाला 8 तास लागते, कोणाला 9 तास लागते. ते तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही झोपायचं. मलमूत्र विसर्जन आणि शरीर जोपर्यंत मलमूत्र हलकं शरीर पाहिजे जेवताना, युअर बॉडी शुड बी कम्प्लिटली लाईट. मग हे करत असताना तुम्ही ब्रेकफास्ट घ्यायचा. जर तुमचं लाईट नसेल बॉडी, स्किप द ब्रेकफास्ट. इट इज नॉट अ रूल टू टेक द ब्रेकफास्ट.
आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं ॲक्च्युली आजकालच्या डायजेशन म्हणजे हेल्थच्या स्टेटसप्रमाणे 2दाच जेवण अपेक्षित आहे. मध्ये तुम्ही खाऊ शकता. इट इज नॉट 2दाच म्हणजे 2दा. मध्ये जर बॉडीने डिमांड केलं यू शुड हॅव इट. मग त्यावेळेस अगदी लाईट तुम्ही मील घेऊ शकता आणि मग तुमचं संध्याकाळचं जेवण ते पण फार लेट नाईट नको. म्हणजे तुमचं मिलॅटोनिन वाढायला लागलं आणि कोर्टिसॉल ड्रॉप व्हायला लागलं तोपर्यंतच तुमचं जेवण संपलं पाहिजे. म्हणजे साधारण किती वाजता? इट मे बी मॅक्झिमम 8:30, 9, 10, 10:30, 11 वाजता मिलॅटोनिन पीकवर असतं. त्यावेळेस जेवण करून काय उपयोग नाही. मिलॅटोनिन कंप्लीट ड्रॉप्ड पाहिजे. तर असं तर म्हणतात की सूर्यास्ताच्या आधीच पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना. सगळं ब्रह्ममुहूर्तावर उठा म्हणतात. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही प्रत्येकाला. सूर्यास्ताच्या आधी जेवण करा प्रॅक्टिकली कोणाला पॉसिबल नाही आहे. मग ॲटलिस्ट तुम्ही हे सांभाळा की तुमचं 8-8:30पर्यंत तुमचं जेवण किंवा जेवण झालेलं आहे लगेच तुम्हाला झोपणं अलाउड नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जो तुम्ही इटिंग विंडोजचा जो विषय तो खूपच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने म्हणजे फास्टिंग किती करायला पाहिजे तर आम्ही किती फास्टिंग करायला पाहिजे त्याच्यापेक्षा आम्ही जास्त आता भर देतो. कारण काय दॅट गिव्ज अ पॉझिटिव्हिटी टू द पेशंट. 20 तास जेवण नाही करायचं त्याच्यापेक्षा 4 तासात 2दा जेवण करा हे पेशंटला पण फार चांगलं वाटतं. सो वी हॅव टू गो पॉझिटिव्ह अप्रोच येतो तिथं. खाऊच नका म्हटलं तर निगेटिव्ह अप्रोच येतो. त्यापेक्षा आम्ही सांगतो की तुम्ही 24 तासात 6 तास जेवा. म्हणजे 12 वाजता जेवण केलं तर 6 वाजता जेवण करा. तर दॅट इज अ इटिंग विंडो. आणि इटिंग विंडो अगेन पुरुषम प्रत्येक व्यक्तीनुसार इटिंग विंडो वेगळा आहे. तर तो इटिंग विंडो प्रत्येकाने जर फॉलो केला तर मग तुम्हाला सहसा काही इश्यू येत नाही. सो ब्रेकफास्टबद्दलच मला थोडंसं हे करायचं होतं. असं सतत बोललं जातं, सांगितलं जातं की ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. तुमची ब्रेकफास्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, दिवसभरातलं मील आहे. ते खरं आहे का? नाही, ते अतिशय चुकीचं आहे. ते अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो तुमची लाईफस्टाईल काय. तुम्हाला सकाळी सकाळी भूक लागली होतं काय माहिती आहे का. लोकांना भूक घड्याळाप्रमाणे लागते. म्हणजे आधी कसं असायचं की 7च्या बातम्या झाले की स्नान झालेलं असायला पाहिजे. म्हणजे मला 7:30ला मी घराच्या बाहेर पडू शकेल. पण 7च्या बातम्याप्रमाणे किंवा 8च्या विविध भारतीप्रमाणे रेडिओवर जुन्या काळात जेव्हा रेडिओ ऐकायचे लोक रेडिओच्या तालाप्रमाणे नाचायचे पूर्वीचे लोक. तसं 8 वाजले की मला जेवायचं. अरे 8 वाजलेत घड्याळात पण तुझ्या बायोलॉजिकल क्लॉकच्या 8 नाही वाजले ना अजून. घड्याळ बॉडीमध्ये काय माहिती आहे का की एक बायोलॉजिकल क्लॉक आहे मेंदूमध्ये आणि एक ऑसिलेटिंग क्लॉक आहे तुमच्या लिव्हरमध्ये. ह्या घड्याळांमध्ये जर 8 वाजले तरच खाणं. ह्या घड्याळामध्ये 8 वाजत नाहीत लवकर. 12 वाजल्याशिवाय तिथं 8 वाजत नाहीत. मग त्यावेळेस नाही खायचं. त्यामुळे ब्रेकफास्ट इज नॉट अ कंपल्सरी एंटिटी. इट इज इफ युअर बॉडी इज डिमांडिंग हॅव इट. इफ युअर बॉडी इज नॉट डिमांडिंग डोंट हॅव इट. इफ यू आर हेल्दी, इफ यू आर एक्सरसाइजिंग अ लॉट, इफ यू आर स्लेप्ट व्हेरी प्रॉपरली, जितकी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, तुम्ही सकाळी उठून भरपूर एक्सरसाइज केलेलं आहे आणि तुमची बॉडी लाईट आहे तरच एक्सरसाइज, तरच तुमचा ब्रेकफास्ट. नाही तर ब्रेकफास्ट नाही. बाकी मग ईट लाईक अ किंग आणि वगैरे ना हे सगळ्या म्हणी आहे ते काही खरं नाही आहे. ऑलमोस्ट आता आपण शेवटाकडे आलोय तर एक छोटा रॅपिड फायर आहे. अगदी हो किंवा नाही किंवा एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे. फ्रूट शुगर म्हणजे फळांमधली साखर हार्मलेस आहे? नाही, चुकीचं आहे ते. इट इज हार्मफुल. कॅलरीज मोजणं युजफुल आहे का? बिलकुल नाही. कॅलरीचा रोलच नाही आहे काही. मला एक सांगा की आता समजा omega-3 मधनं मिळणाऱ्या कॅलरीज आणि omega-6 मधनं मिळणाऱ्या कॅलरीज, तर कॅलरीज हा कन्सेप्ट आउटडेटेड कन्सेप्ट. इट इज ऑफ नो यूज ॲट ऑल. कारण का कॅलरीज हे बॉम्ब कॅलोरीमीटरमध्ये मोजल्या जातात. शरीरामध्ये बॉम्ब कॅलोरीमीटर नाही आहे. शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रियाज आहेत. त्यामुळं कॅलरी हा कन्सेप्ट आता कम्प्लिटली आउटडेटेड कन्सेप्ट आहे. रात्री उशिरा खाल्लं की फॅट जास्त वाढतं? हो, बरोबर आहे. प्रोटीन्स जास्त खाल्ले तर किडनीवर परिणाम होतो. तुम्ही प्रोटीन्स टू कार्बोहायड्रेट रेशो कसा आहे तुमचा आणि तुमचं ब्लड युरिया, नायट्रोजन, युरिक ॲसिड आणि क्रिएटिनिन या लेवल्स कशा आहेत. तर तुम्ही खूपच कम्प्लिटली कार्निव्होर डाएट घेताय. तुम्ही जर फक्त प्रोटीन डाएट घेताय, कार्बोहायड्रेट बिलकुल नाही, तर मग त्याचा किडनीवर थोडाफार परिणाम होऊ शकतो. अल्कोहोल तुमचं मेटाबॉलिझम पूर्णपणे खराब करतं? त्याच्यात मॉडरेशन म्हणतात की मॉडरेशनमध्ये तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. पण ओव्हरऑल अल्कोहोल जितकं तुम्ही टाळू शकाल तितकं टाळायला पाहिजे. ते मेटाबॉलिझम खराब करतं, यात काहीच प्रश्न नाही. विकेंडला चीट केलेलं चालतं का? विकेंडला चीट करणं आणि रोज म्हणजे इट इज लाईक जस्ट तुम्ही तुमच्या स्वतःला फसवताय. हा चिटिंग कन्सेप्टच चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही तुमचीच चोरी करताय. शरीराला विकेंड नसतं. शरीराला कुठं विकेंड आहे. ते कॅलेंडरला विकेंड आहे. शरीराला विकेंड नाही आहे. वॉटर इनटेक, तुम्ही किती पाणी पिता हे तुमचं मेटाबॉलिझमला फरक पडतो का? खूप फरक पडतो.
खूप फरक पडतो. तुम्ही जर खूप म्हणजे उष्णकटिबद्ध ह्याच्यात राहत असाल, वातावरणात राहत असाल, तर नक्कीच तुम्हाला हायड्रेटेड राहायला लागतं, भरपूर पाणी प्यायला लागतं. पण बिनकामी पाणी पिणं हे अलाउडच नाही आहे. उगी येता जाता बऱ्याच लोकांना सवय असते की पाणी प्यायचं. इट इज नॉट अलाउड. तुम्हाला प्रमाणातच पाणी प्यायला पाहिजे. प्रोसेस फूड पूर्णपणे टाळता येणं शक्य आहे का? 100% टाळता येणं शक्य आहे. 100%. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, घरामध्ये आता तुम्ही पॅरेंट आहात. तुम्ही पॅरेंट आहात तर तुम्ही हे डिसाईड करा की ज्याच्यावर बारकोड आहे ते अन्न घरात आणायचं नाही. बारकोडेड फूड इज नॉट अलाउड इन द हाऊस. मला सांगा, शक्य आहे? तुमच्या लहानपणी काय बारकोडेड होतं घरामध्ये? काहीच येत नव्हतं. माझ्या लहानपणी काहीच येत नव्हतं बारकोडेड. आपण जेवलो नाही का? खूप चांगलं चांगलं जेवलो आपण लहानपणी. का शक्य नाही आहे? इट इज इझिली पॉसिबल. इव्हन घरामध्ये नाश्त्याचे पदार्थ, मुलांच्या डब्यांचे पदार्थसुद्धा तुम्ही विदाऊट बारकोडेड फूडनी करू शकता. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का, की फूड इंडस्ट्रीनी इतकं ते फूड टेस्टला स्टिम्युलंट पदार्थ तयार केलेत, मे बी विथ द केमिकल्स, आणि दॅट हॅज मेक अन ॲडिक्शन फॉर दॅट फूड. व्यायाम करताना घाम येतोय किंवा स्वेट होतोय म्हणजे फॅट लॉस होतोय असं 100% नाही. असं असलं असतं तर आम्ही ओबेसिटीमध्ये लोकांना उन्हात उभं केलं असतं आणि त्यांच्याकडनं घाम गाळून घेतला असता आणि वजनं कमी झाली असती. असं यत्किंचित नाही की तुम्हाला आता जिममध्ये एसीज असतात, चिल्ड असतं आणि तिथं घाम येत नाही, पण स्टील वी हॅव अ इम्पॅक्ट. तर घाम येणं हा काही कशाचा क्रायटेरिया नाही की घाम येईपर्यंत तुम्ही एक्सरसाइज का, असं काहीच नाही. प्रोटीन पावडर्समुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात. खूप जास्त होतात. आता हाच प्रश्न परत की तुमचं लिव्हर कसं आहे? तुमचं लिव्हर इन्सुलिन सेन्सिटिव्ह आहे का इन्सुलिन रेजिस्टंट आहे? तर जो तुमचं लिव्हर इन्सुलिन रेजिस्टंट असेल तर तुम्ही खाणारे जे काही आर्टिफिशियल प्रोटीन्स आहेत, ह्या आर्टिफिशियल प्रोटीन्समधून परत चरबी किंवा साखर तयार करतं लिव्हर, अँड दॅट इज व्हेरी व्हेरी बॅड. अंडे खा ना यार, प्रोटीनच खायचं ना, अंडे खा. तुम्ही चिकन खा, तुम्ही चिकन सूप घ्या, तुम्ही शेंगदाणे खा, त्याच्यानंतर तुम्ही कडधान्य खा. वाय यू वॉन्ट कम्प्लिटली दॉट पावडर्स ओनली? पण ते आर्टिफिशियल कुठे सर? पनीरचं पाणीच आहे ना. व्हे म्हणजे काय? व्हे म्हणजे पण पनीरचं पाणी, त्याची पावडर तयार करताना त्याला किती हीट करायला लागतं. ती जी प्रोसेस आहे ती ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट तयार करते. आणि परत ते जे काय माहिती आहे का, ते त्याला आपण कुठले प्रोटीन्स म्हणतो बघा, 3 प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये, ब्रांच चेन अमायनो ॲसिड्स. हे जे ब्रांच चेन अमायनो ॲसिड्स आहेत, ल्युसिन, आयसोल्युसिन आणि व्हॅनिलिन, हे सगळे इन्सुलिनजेनिक आहेत. हो, म्हणजे मी अर्धा तास एक्सरसाइज केलं आणि 2 स्कूप ते प्रोटीन खाल्ले तर त्याचं निश्चितपणे चरबीमध्ये रूपांतर होईल. मी 4 तास एक्सरसाइज केले भरपूर, तेव्हा मी अलाउड आहे की ते प्रोटीन्स खाणं. जर तुम्ही कमी एक्सरसाइज करून प्रोटीन पावडर्स खात असाल तर निश्चितपणे तुम्ही ग्लुकोनिओजेनेसिस किंवा डिनिव्होलायपोजेनेसिसमध्ये, म्हणजे एक तर चरबी होईल किंवा ग्लुकोज पुन्हा तयार होईल, त्याचं अमायनो ॲसिड होणार नाही. त्यामुळं तुमचे प्रोटीन पावडर्स तुम्ही किती एक्सरसाइज, किती सातत्याने, किती नियमित करता त्याच्यावर डिपेंड आहे. वन फूड जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्ससाठी तुम्ही रेकमेंड कराल, एक कुठलंही फूड आयटम? एक कुठलं पण फूड आयटम ते जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्ससाठी रिकमेंडेड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे व्हेजिटेबल्स, म्हणजे स्वाते फोडणी दिलेल्या व्हेजिटेबल्स चांगल्या आहेत. एग व्हाईट इज द बेस्ट. एकच फूड जर तुम्हाला पाहिजे असेल तर एग व्हाईट म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी. व्हेजिटेरियन लोकांसाठी ऑल व्हेजिटेबल्स यू कॅन हॅव दॅट टू, आयदर दे शुड बी बॉइल्ड ऑर स्वते, दे कॅन हॅव ओके फॉर मेटाबॉलिक डिसऑर्डर. येस, थँक्यू सो मच सर. म्हणजे खूपच मोठा वास्ट विषय होता, पण सगळं त्याच्याबद्दलच बोलता आलं. थँक्यू सो मच. कारण बऱ्याचदा मेटाबॉलिक डिसऑर्डर्सबद्दल आत्ता खूप जास्त बोललं जातं आहे, पण नेमकं ते काय आहे, आणि खरं तर एक आजार नाही आहे ना, त्याची एक खूप मोठा स्पेक्ट्रम आहे तो आजारांचा, तर त्या सगळ्याबद्दल आज चर्चा करता आली. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. अजूनही अमुक तमुकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका. धन्यवाद. लो बसा.